आपण पेपर फास्ट मध्ये सॉल्व्ह करूया आणि नंबर सिस्टीमला आज फक्त स्टार्ट करूया, कारण हा टॉपिक येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला परत एकदा संधी आहे सगळ्यांना पहिल्यापासून परत तयारी करण्याची. ही एक शेवटची संधी आहे, कारण काही 2-3 महिन्यामध्येच तुमचा 2च महिने, आता आज बघा ऑक्टोबर ह्या महिना चालला, नोव्हेंबर डिसेंबर 13ला तुमची एक्झाम आहे फायनल. आणि लक्षात घ्या सर्वांसाठी संधी आहे. आता आपलं तुम्हीच बघा 60-65 विद्यार्थी सुद्धा 83 पर्यंत गेलेले आहेत. ही मेहनतीने गेलेली आहेत आणि त्यांनी ते जे काम आहे, पहिली गोष्ट याची आन्सर की तुम्हाला येणारे दोन्ही पेपरच्या 2 दिवसाच्या आज सर्वांनी दोन्ही पेपर मधून रॉंग क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. ठीक आहे. बाकी आता नवोदय विद्यार्थ्याचा जो पेपर आहे एकदा बघू आपण, लुकआउट करू. तर पेपरमध्ये लक्षात घ्या जास्तीत जास्त नवीन नवीन गोष्टी आपण ऍड करायचा प्रयत्न केलेला होता दरवेळेस, कारण त्याच्यामधले 4 पॅसेज बदलून आले होते जे तुम्हाला इनबिल्ट असतात आपल्या आतमधले, ते दिलेले नव्हते. का? कारण आपल्याला दरवेळेस चांगले पेपर सोडवायचे, आपल्याला दरवेळेस असं नाही का नवीन गोष्टी पाहिजे, त्यासाठी आपण हे चेंजेस केलेले होते. तर ह्याच्या आपण चाललेले मेंटल ॲबिलिटी आपण ह्याची शुक्रवार घेऊया. ठीक आहे, ऍज युजल, किंवा मग ह्याचा व्हिडिओ तयार करून मी देईल, व्हिडिओ बघून घ्या म्हणजे वेळ जाणार नाही. तो हा असा प्रश्न होता, शिक्षा मेक्स प्रॉफिट ऑफ रुपीज. लक्षात आता ह्याच्यामध्ये ना मराठी मीडियम मध्ये हा जो प्रश्न आला होता, मराठी मीडियमचे क्वेश्चन पेपर अलग आहे, एकाच वेळेस 2 घेता येणार नाही आपल्याला. याच्यामध्ये तिथं चुकून 75 झालं होतं. तर जर कुठल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याचा ह्याच्यामध्ये मार्क गेला असेल तर त्यांनी मला मेसेज करा, त्यांचा मार्क्स वाढवून दिलं, कारण त्याच्यामध्ये 75 प्रिंटिंग मध्ये आले होते. सर नो मराठी मीडियमचे आहेत ते विद्यार्थी. जर तुमचा मार्क गेला असेल तर ठीक आहे, लक्ष द्यायचं इकडं. लक्षात तुम्हाला विचारले 85,355,000. आता कुठे 355,000 मागे इथे दिसतंय, आणि ती पण किती 39, म्हणजे हे म्हणजे ऑप्शन नंबर ए जो उत्तर होतच आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये 3,55,039 म्हणजे ऑप्शन नंबर ए उत्तर होतं. मराठी मीडियमचं जर कुणाचं उत्तर चुकलं असेल तर मला मेसेज करा, त्याला पर्सनली हा मार्क वाढून मिळेल. व्हॉट विल द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. लक्षात घ्या सर्वात मोठी 6 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्याचा फरक. तर सर्वात मोठी 6 अंकी संख्या म्हणजे लक्षात घ्या 9999999 6 वेळा लिहायचं म्हणजे आपल्याला मोठा अंक मिळतो 6 अंकी. त्याच्यामधून 5 अंकी संख्या 99999 मायनस जर तुम्ही केलं की त्याच्यात 0,0,0,0,0,9 तो किती उत्तर आलं बघा आपलं, हे 9 लाख आहे. कुठं ऑप्शन नंबर डी वॉज द आन्सर हियर. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रिडिसर ऑफ द. लक्षात घ्या तुम्हाला ह्याचा पूर्ववर्ती काढायचा आहे. पूर्ववर्ती म्हणजे काय, पाठीमागचा नंबर कुणाचा, 11 अधिक 2 गुणिले 3 मायनस 4. याच्यामध्ये बॉडमस रूलचा उपयोग तुम्ही करणार होता. बॉडमस रूल त्यानुसार आपण सुरुवातीला याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करतो, माहिती तुम्हाला आहेत ते सगळे. 2 मिनिटांमध्ये लक्ष द्यायचं. कोणाला काही वेगळं शेअर करा असेल तर हातवर करायचं मुग्धाकांचे, कारण लक्ष द्या हे जेवढे फास्ट होणार आहे तेवढं आज आपण न्यू टॉपिकला जे स्टार्ट करणार तिकडे लवकर जाणार आहे. हा बोलायचं मुग्धा. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये काय सोडवणार आहे आपण, गुणाकार मल्टिप्लिकेशन. मग हे सोडवलं काय आलं, 11 अधिक 6 मायनस 4. आता तुम्ही काय कराल, काही करू शकता. लक्ष द्या, पण अशा प्लस मायनस मध्ये बॉडमस कधीच यूज करू नका, तुमचं उत्तर चुकेल. जसं एक प्रश्न मला त्या सोहमने विचारलाय, बरीचशी मुलं खूप मेहनत घेत आहेत, तुम्हाला सांगतो ज्यांना माहित नाही त्यांना, की ते घरी 2-2 पेपर किंवा त्यांचे वेगवेगळे पेपर सॉल्व्ह करतात आणि त्याचा डाऊट आला तर पर्सनली मला मेसेज करतात. मी सर्वांना सांगितले फोटो पाठवायला की काय अडचण तर मला मेसेज करा, मी सांगते, आणि मी सांगितलेले प्रत्येकाला. तर तसं सोमने एक प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये प्लस मायनसचं उदाहरण होतं. तर या प्लस मायनसला बॉडमस रूल कधीच यूज नका करू. बॉडमस रूल फक्त गुणाकार डिव्हिजन ब्रॅकेट असलं आलं तरच करायचा. आता प्लस मायनस मध्ये जे आपल्याला योग्य आहे म्हणजे काय, प्लस आणि मायनस करताना त्या अगोदर करा. जसं की ह्यांची बेरीज आहे अगोदर करून टाका. 17 मायनस 4, 17 मधून 4 गेले किती राहिले, 13 राहिले. सो 13 वॉज द आन्सर हियर. ठीक आहे, त्यानंतर ना अरेंज द फ्रॅक्शन असेंडिंग ऑर्डर. लक्षात घ्या हे प्रश्न तर मी तुम्हाला त्या दिवशी झालं आपलं. याला जर तुम्हाला सोडवायचंय 10/30, ठीक आहे, तर लक्षात घ्या याला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय 9/8 अरेंजिंग असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे काय, असेंडिंग म्हणजे चढता क्रम, म्हणजे लक्षात घ्या याला बोलतो आपण चढता क्रम. म्हणजे इथं सगळ्यात तुम्हाला स्मॉल नंबर येणार आहे आणि इथं तुम्हाला बिग नंबर येणार आहे. आता यासाठी काढत असेल तर आपण मागच बघितले काय करायचे आपल्याला, की सिम्पली जर आपण ह्यांना जर लिहायचं असेल, म्हणजे ह्यांना जर सॉल्व्ह करायचं असेल तर लक्षात घ्या ह्यांना आपण 1-1 शून्य जर ऍड केला प्रत्येकाला, प्रत्येकी, ठीक आहे, तरी चालू शकतं. आणि मग केलं तर काय 4-7 28, ठीक आहे, 4-7 28 येते याचं. त्यानंतर बघा याचं काय येतंय 6-1 6. आता ह्याने जर केलं तर काय येते बघा 8-1 8, आणि हे शून्य घेतल्यामुळं ऑलरेडी 8-1 8 आणि एक शिल्लक राहिले किती 10, परत 8-1 8,
तो 11 पॉईंट समथिंग. ठीक आहे. ह्याने याला डिवाइड केलं तर बघा किती येते 13×7=91, 13×7=91 पर्यंत. तो आहे नीट पाहून घ्या कुणाची व्हॅल्यू कशी आली. ठीक आहे. शून्य वाढलं म्हणजे सगळ्याच वाढवावं लागेल. मग त्याप्रमाणे जर आपण असं सोडवलं इथून पुढे पॉईंट होतं त्याच्यामुळे इथपर्यंत आलं. आता तुम्हाला लक्षात आलं की सगळ्यात लहान व्हॅल्यू कुणाची बघा तर 7 सेमच आलं. 4×7=28 2 राहिले आणि 13×7=91 ला किती राहिले बघा. आता इथं सेम आलं ना इथं. तो जर आता आपण पाहिलं दोघांमध्ये सेम आलं तर काय ना 4×7=28 2 राहिले पॉईंटला 4×5=20 7.5. आणि जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर 13×7=91 खाली किती राहिले 9 राहिले आणि 9 ला परत शून्याला 90 मग किती आहे बघा 13×7=78 7.6 आसपास. ठीक आहे. म्हणजे याचं पण क्लिअर काढलं म्हणजे याच्यामधलं कोण मोठं कोण बारक आता आपल्याला समजतंय. सगळ्यात लहान तर आला आपला कुठला आला बघा 1/6. हा याची व्हॅल्यू 1 आहे. हा ऍक्च्युअली 0 सोडून द्या. आपला मेन व्हॅल्यू काय होते याची मूळ व्हॅल्यू 1/6 सगळ्यात लहान. त्याच्यात थोडासा मोठा गुण येईल बघा 7 वाला 7.5 म्हणजेच काय 3/4. त्याच्यात थोडासा मोठा कुठला येईल हा वाला म्हणजेच किती दिलाय तो 10/30 आणि सगळ्यात मोठा आला आपला 9/8. याप्रमाणे जर आपण अरेंज केली याची व्हॅल्यू 1/6 10/3 9/8 ऑप्शन नंबर डी वॉज द आन्सर हियर. समजले का. तोच मेथड आहे त्याच मेथडने आपण सॉल्व्ह केलेले ज्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. हा रोनक एक मिनिट एकाच वेळेस. हा कशाचा ह्याचं का हा एकच मिनिट आपण फक्त एवढंच सोडवलं. राईट लक्ष द्या. 14 मध्ये काय झालं की आपण ह्याचं उत्तर काढलं 13 तर 13चा आपला पूर्ववर्ती काढलाच नाही कारण आपण तेवढं सोडवलं. ठीक आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे उत्तर हे चुकलेलं आहे. म्हणजे काय 13चा पूर्ववर्ती काढायचा आहे म्हणजे ह्याच्या पाठीमागचा नंबर घ्यायचा. 13च्या पाठीमागचा नंबर काय 12 ह्याला बोलतात पूर्ववर्ती. त्यानंतर न्यायचा असतो ठीक आहे दुसरा असतो सक्सेसर म्हणजे त्याच्यानंतरचा नंबर तो काही विचार नाही आपल्याला विचारलाय पूर्ववर्ती. तो 12 वॉज द आन्सर हियर. राईट. देन हा आपण आता पाहिला असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. स्वराज्य रुळे आहे का लक्ष. पवार एकदाच मार्क वाढतात आणि परत कमी पण होतात. समर्थ पवार बोलायचं पटकन. ग्रुपमध्ये मेसेज येईल आता नाही विचारायचं इथं असं ग्रुपवरती ज्या लिस्ट येईल ईमेल येईल त्या चेक करायचं आता. ठीक आहे. इकडे लक्ष द्यायचं. प्लस या 3/5 1/5 डिवाइड बाय 1 मला ते हे रिपीट झाले की उदाहरण यासारखं उदाहरण झालं का याच्या अगोदर पण नव्हतं ना आलं काल. प्लस या मिक्स फ्रॅक्शनला हे किती असं पडतंच तुम्हाला ना डेसिमल आणि लक्ष घ्या मिक्स फ्रॅक्शन यांच्या संबंधित उदाहरण 100% पडतं तुम्हाला. लक्ष द्या इकडं 3×5=15 क्रॉस करायचं 3×5=15 हे वरचे +1 करा आणि खालचे 5 5 लिहायचे डिवाइड बाय 3×1=3 +2 डिवाइड बाय 3 आणि जर हे सोडवलं तर तुमचं आलं 16/5 डिवाइडेड बाय 5/3. आता नीट लक्ष द्या ज्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायचे त्यावेळेस ह्या डिव्हिजनचा काय करा गुणाकार करा आणि ह्याचा गुणाकार करून ह्या पुढच्या नंबरचा काय घ्यायचा रेसिप्रोकल करायचा म्हणजे खालचा नंबर वरती वरचा नंबर खाली याला होता रेसिप्रोकल. म्हणजे हे असंच करायचं असतं. हे सगळ्यात सोपे मेथड होते 16/5 इंटू हे 5/3 केलं 3/5. ठीक आहे. आणि आता जे काय होईल जसं काही काय होते डिवाइड तर करायचं नसेल तर मल्टिप्लिकेशन करून टाकायचं 16 3 किती आलं 48 5×5=25 काय डिवाइड तर होत नाही 48/25 ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर हियर. समजलं का. आता साधा प्रकार आहे. आता मी तरी तुम्हाला सांगतो की या एवढ्या साध्या प्रकारामध्ये सुद्धा किती विद्यार्थ्यांचं यशराज कोकणे सांगितलं ना मार्क्स ते विचारत बसायचं नाही. आता ग्रुपवरती येईल ना त्यावेळेस ऑटोमॅटिक चेक करायचं. तर आणि ना मला ते 500 पुस्तक आहे ना त्याची तुम्ही लिंक शेअर हा ते त्यासाठी नाही त्याला लिंक नाहीये तर त्याला तुला जे पेमेंट ज्याने जे काही आहे पोस्टल चार्ज तो माझ्याच नंबरला सेंड करायचं मी सांगेल तुला. ठीक. तो माझा नंबर थोड्या वेळाने स्टार्ट झालेला आहे आता तो तर रात्री मला फक्त एकदा मेसेज कर क्लास झाला मी सांगेल. तो 45 कुठे गेला एक मिनिट चेक करूया आपण की या प्रश्नांमध्ये किती जण चुकलेत. सगळं दिसतं आपल्याला इथं 45. पुढचा प्रश्न या राऊंड अप आला मेल तुम्हाला म्हटलं मी राऊंड अपचा विचारला जाणार आहे पुढचा किती 45 आता मागचा 45. तो 45 प्रश्नाला 37 जण बरोबर होते आणि 7 जण 12 जण चुकले होते. ठीक आहे. तुला राऊंड ऑफ करायचे याला नियरेस्ट काय म्हणले बघा 100th प्लेसला. आता बघा हे 5 6 पॉइंट काय आलं 04573 लक्षात घ्या. हा आला युनिट प्लेस हा आला आपला 10th प्लेस यालाच बोलतो आपण. लक्षात घ्या हे काय असतं 10th प्लेस असतं 10th
100th कुठलं आलं बघा, हा आला 100th प्लेस. आता राऊंड ऑफ कुणाला करायला लावला, 100 प्लेसला. राऊंड ऑफ ह्याला करायचं, यासाठी ह्याच्या पुढचा नंबर चेक करायचा. पुढचा नंबर काय 5 आहे, आणि पुढचा नंबर जर 5 असेल किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर या नंबर मध्ये आपल्याला +1 करावं लागेल, आणि बाकी सगळीकडे 0 घेऊन टाका. म्हणजे हे 0 आलं, हे 0 आलं, हे 0 आलं, 4 + 1 5 आलं, हे 0 आलं, हे आलं, इथं पॉईंटला पॉईंट, 6 ला 5. तो 56.05 ऑप्शन नंबर डी वॉज द आन्सर हियर. समजे क्या? राऊंड ऑफ ला किती जण चुकले बघूया. 46 ला याला लय जण चुकलेत रे, लय जण चुकलेत. या सर नो तुम्हाला याचा ईमेल येईल, तुम्हाला पण लक्ष देईल, तुम्ही पण चुकला असाल याच्यामध्ये. मला माहिती कोण कोण चुकले. 2 दिवसाच्या आत आपल्याला सर्व ह्याच्यामधून रॉंग क्वेश्चन रिसॉल्व्ह करून पाहिजे. लक्ष हे पहिलं काम आहे, आणि लक्ष घ्या सगळ्यांनी मेहनत घेतलेली. तुम्हाला माहितीये लक्ष घ्या 80 वाला विद्यार्थी 90 ला जाणं ठीक आहे, पण जे 53, 65 ला विद्यार्थी आहेत ते हळूहळू पुढे जात आहेत, आणि ते सुद्धा 80च्या पुढे आता मला आस्था वाक्य चालले आहेत बहुतेक. चांगली गोष्ट आहे. लक्ष घ्या ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक जण पुढे जाऊ शकतो. हळूहळू जातील, मेहनत घ्या. अजून तुम्ही जर त्याच्यावर काम करताय तर काम करा, आणि अजून बघा की काहीतरी राहते आपल्याकडून, अंडरस्टँडिंग राहते. कुठं माग जातात, पॅसेज मध्ये मार जातात. तर याचा अर्थ पॅसेज मध्ये आपण वीक आहोत, तर दररोजचे 5-5 पॅसेज सांगितलेलं ते सोडवायला पाहिजे. त्यासाठी पॅसेजचे बुक्स पण आपण रिकमेंड केले आहेत. काही मुलांनी दररोज 6-7 पॅसेज घरी सोडवतात दररोजचे, आणि त्याच्यामधून जे हार्ड वर्ड्स आहेत ते पण बाजूला काढतात. त्याच्यामुळे त्यांची शब्दांची संग्रह त्या मुलांचा वाढलेला आहे, आणि त्यांचे पॅसेज मधलं प्रमाण चुकायचं कमी झालेलं आहे. तर हे पण करणं महत्वाचं आहे. द फॅक्टर ऑफ इच ऑड नंबर इज, तो लक्ष द्या प्रत्येक ऑड नंबर विषम संख्याचा अवयव कोणता होतो. तर लक्ष द्या प्रत्येक विषम संख्या असते त्याला काही झिरोने भागतो का, नाही जात. हे तर उत्तर येऊ शकत नाही. मग प्रत्येक विषम संख्येला ऑड नंबरला 3 ने भागतो का, नाही. असं काही नाही, बिकॉज विषम संख्या तर चालवतात 1 पासून, हे पण नाही, हे पण नाही. लक्ष द्या पण 1 ने जगातल्या कोणत्याही संख्येला 1 ने तर भाग जातोच. 1 इज अ डिवायझर ऑफ ऑल द नंबर्स. 1 हा सर्व संख्यांचा अवयव असतो. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर स्वराज जाधवचा नाही आला आहे का नाही. जाधव इथं प्रेझेंट आहे, पण स्वराज जाधवचा पेपर नाही दिसला मला. आता नाही अनम्यूट करायचा, मेसेज करायचा का नाही हे झालं ते लक्ष इकडे आता, कारण इथं वेळ आहे ना. स्वराज जाधव कितीतरी वेळा सांगितलं स्वराज जाधवचं नाव घेऊन असा पेपर देत जा, काय अडचण असेल तर मेसेज करत जा. द शॉपकीपर हॅज 10 liters of milk. If he fills this milk 250 milli bottles, how many bottles will be? लक्षात खूप IMP प्रश्न आहे हा. तुमच्याकडे 10 लिटर दूध आहे, ठीक आहे, आणि मग ते दूध आपल्याला 250 मिली बॉटल मध्ये भरायचंय, ठीक आहे. तर मग अशा किती बॉटल लागतील या प्रश्नाला सांगायचं. जाधव काय अडचण, तुझा पेपर का दिसला नाही फास्ट स्वराज जाधव, आणि खाली कॅमेरा बंद ऑन करायचा आहे. युवान शाळेचं का, पण त्यासाठी लक्ष द्या जरी तुमच्या शाळेचा पेपर चालू असेल तर ऍटलिस्ट नवोदय विद्यालयाचा जरी पेपर सोडवायला पाहिजे होता स्वराज, तो 2 दिवस अगोदर झाला. थोडासा वेळ काढून सोडवायचा. नवोदयचा 80 प्रश्न आहेत. ती जी सैनिक स्कूलचा पेपर आहे तो नाही सोडवला चालला असता. हे तर तुझं महत्वाचं होतं ना. लक्षात 10 लिटर दूध आहे, तुम्हाला माहितीये 10 लिटर दूध आहे, पण तुम्हाला माहितीये का 1 लिटर मध्ये किती असतं. लक्ष द्या 1 लिटर जे दूध असतं 1 लिटर, ठीक आहे, 1 लिटर दूध हे टोटल असतं 1000 मिलीचं. किती असतं 1000 मिलीचं. ह्याचे आपण 4 भाग गेले तर लक्ष हे आलं 250 मिली, हे आलं 250 मिली, हे आलं 250, हे आलं 250. म्हणजे लक्ष घ्या 1 लिटर दुधामध्ये टोटल 250 मिली की झाले 4 भाग, म्हणजे 4 भाग झाले. अशा 4 बॉटल बसतात 1 लिटर मध्ये. 4 बॉटल टोटल आपल्याकडे 10 लिटर. 10 लिटरला किती होणार 10 × 4 40 बॉटल बसत्याल, 40 बाटल्या भरत्याल. ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर हियर. समजलं का. आता हा 48 नंबरचा प्रश्न सुद्धा हा कमी जणांचा चुकला, तसा 11 जणांचा प्रश्न चुकलेला होता. समजलाय. गेला पुढचा प्रश्न, कॉस्ट ऑफ 1 फर्नी फ्रूट केक 38 पॉईंट. व्हॉट इज द 16 फ्रूट केक. असं या एका फ्रूट केकची किंमत एवढी आहे, मग 16 फ्रूट केकची किंमत किती असेल. कोणती क्रिया या ठिकाणी करावं लागेल, कोणतं ऑपरेशन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हा वाघ सर मी तरी केलं 13.85 हा तेच ना. मग कोणती क्रिया करावं लागेल आरुषी मुंडे. लक्ष मल्टिप्लिकेशन करावं लागेल. लक्ष घ्या तुम्हाला एका वस्तूची किंमत दिली आणि तुम्हाला विचारले अशा 16 वस्तूंची किंमत काढा, म्हणजे तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार ना. समजतं तुम्हाला. हे युनिटरी मेथड आली. म्हणजेच काय, एका वस्तूची किंमत एवढी, 16 वस्तूची किंमत काढताना आपण काय करणार मल्टिप्लाय करतो. डिव्हिजन कधी करतो, ज्यावेळेस आपल्याला वस्तू वाटायच्या असतात. म्हणजे आपल्या अशा वस्तू वाटायच्या 4 जणांमध्ये 5 जणांमध्ये, त्यावेळेस आपण डिव्हिजन करणार. आपल्याला काय माईक बंद करायचा, आता कोणाचं चालू केलं तर आरुषी मुंडे असता वाघ, माईक बंद करायचा. आता मल्टिप्लिकेशन करताना पण
डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकाल. तुम्ही म्हणता सर कसं करू, माता 16चा टेबल जर लन असेल ना तर डायरेक्ट 16 ने करा, नसेल तर मग 6 ने करा, 1 ने करा. 16 फायदा किती आलं, 16 फायदा 80, 8 आले, 16 8 28 108 आणि 8 किती झाले, 136 आले. त्यातले 6 इथे घेतले की 13 आले. परत 16 थी 48 आणि 48 मध्ये परत 13 ऍड केले, 8 3 11 चला 1 2 6 61 इथे परत 1 आले, तसे झाले 16 16 प्लस 6 22 आले. आता लक्षात पॉईंट इथे बघा 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, आपण पण 2 डिजिट नंतर पॉईंट देऊन टाकायचा जो आहे तो 2 to 1.60. ऑप्शन नंबर डी वॉज द आन्सर हियर. समजे कसंही गुणाकार करा. त्यांना असा पण प्रश्न आहे, इतका सिंपल प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, विचारला जाईलच आणि इतकं सिंपल आहे. मला सांगा मिक्स फ्रॅक्शन आहे हे, याला तुम्हाला डेसिमल मध्ये करायचंय. सिम्पली एकच काम करा, ह्याला मल्टिप्लाय करून घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येणार, 6 8 48 48 आणि 3 किती झाले यांची बेरीज करून 48 आणि 3 51/8 आणि डायरेक्ट ह्याला पॉईंट मध्ये करून टाका, डायरेक्ट करून डिवाइड करून टाका, काय बाकी विचारच नका करू. डायरेक्ट ह्याला 51 ला 8 ने 8 48 किती झाले, खाली परत 3 झाले, तर पॉईंट दिला. ठीक आहे. तो आता बघा तुम्ही असं जरी डायरेक्ट 3 ने 8 ला डिवाइड केलं तरी चाललं असतं. म्हणजे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं हे सुद्धा करायची गरज नाही. हे तर 6 आहे का नाही, तर 6 पॉईंट येणारच आहे आणि 3/8 ला, म्हणून तुम्ही जर डायरेक्ट 8 ने जर डिवाइड केलं असतं 3 ला तरी चाललं असतं. फक्त 0 पॉईंट घ्यावं लागेल, असं घ्यावं लागेल, मग 8 त्रिक 24 घ्यावं लागेल आणि मग खाली 6 राहिले आणि मग इथं परत 0 आला आणि मग 8 6 48 8 7 56 किती आलं, 8 7 56 परत खाली राहिले 4 परत 0 आणि 8 5 40 पूर्ण भाग गेला. तर 0.37 आलं, तर इथं फक्त ह्याच्यावर ऍडिशन करा, पॉईंटच्या अलीकडे ह्या दोघांचे ऍडिशन करा. हे किती आलं, हे 6 आलं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऍड करा हे 0.375, तर डायरेक्ट आलं 6.375. हे असं पण उत्तर येतं. जर हे नाही समजलं तर ह्याचं मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शन करा आणि ह्याने आला भाग लावा, तरी तुमचं काय येणार बघा. हे आलं इथं 0 आला की त्याला बघा 8 त्रिक 24 परत किती आले 6 आले, परत 0 8 7 56 परत किती आले 4 परत 0 परत 8 45 असं बी येतं. असं बी डायरेक्ट येते, इथं फक्त बेरीज करावं लागले. मला सांगा तुम्हाला या मेथडने सोपं वाटलं, यांनी सोडवा, यांनी सोपं वाटलं, यांनी सोडवा. समजलंय का? घरी जायला आपल्याला एकच मार्ग नाही, एकाच रस्त्याने आपण घरी जातो का शाळा सुटल्यानंतर? जाता का तुम्ही असं घरी? कधी कधी असू शकतो एखादा वेगळा मार्क्स, म्हणजे इकडून पण घरी जाऊ शकतो, तिकडून पण जाऊ शकतो. मग कुठला मार्ग आपल्याला चांगला वाटतं हे तुम्ही ठरवू शकता. हाऊ मेनी डेज आर देअर इन द 2 months? आता बघा या प्रश्नाला पण काही जणांचं कन्फ्युजन झालं होतं. म्हणजे काय की 2 महिने 5 वीक्स आणि 18 दिवस. म्हणजे आता ह्यात त्यांनी दिलंय का की महिना हा जानेवारी आहे का फेब्रुवारी आहे, दिलंय का? प्रत्येक महिन्याला, काही महिन्याला 30 असतात दिवस आणि जनरली काही 31 पण असतात, काही 28 पण असतात. या सर नो आपण जनरली काय घेतलं पाहिजे? सर आपण जनरली सगळ्या एक्झाम स्वराज्य रुळे असं या 31 कधी घ्यायचंय? जर तुम्हाला महिना दिला असेल, जसं की जानेवारी फेब्रुवारी दिला असेल, तर फेब्रुवारीचा आपण मग 28 घ्यायचं का ते ठरवणार ना, किंवा मार्च दिलाय 31 घेणार. असं घ्या. आपल्याला दिलंच नाहीये तर महिन्याच्या आपण 30च पकडायला पाहिजे. जनरली किती झाले मग? कसं घ्या, एक महिन्याचे 30 दिवस असतात, 2 महिन्याचे किती झाले, 2 × 30 60 दिवस झाले, 5 आठवडे. मला सांगा एक आठवड्यामध्ये किती दिवस असतात? बोलायचं पटकन स्वराज्य रुळे. मी पेपर झाल्यावर काही प्रश्न मला पण कन्फ्युज झाला, मग पेपर सुटल्यानंतर मी चॅटजीपीटीवर सर्च करून बघितलं तर 30 आणि 31 महिने दाखवत. हा, तिकडे डोकं नाही लावायचं. चॅट जीपीटी ही एआयच्या नादी लागायचं नाही. आम्ही जे सांगतो ते क्लिअर ऐकून घ्यायचं आणि ते वापरायचं स्वराज्य रुळे. ठीक आहे. कसं घ्या, तो 5 वीकचं काय आलं, 5 एक आठवड्यामध्ये 7 दिवस, 7 5 35. कारण त्यालाही माहित नसतं नवोदयमध्ये काय विचारलं तर त्याला माहिती का, ते त्याच्या पद्धतीने सांगणार. ठीक आहे. त्यामुळे जे सांगितलं तिकडच स्वराज्य रुळे डोकं लावायचं. तो 7 × 5 35 दिवस झालं. त्यानंतर 18 दिवस काय कन्व्हर्ट करायची गरज नाही, 18 ऍड करा. ठीक आहे. जर तुम्हाला दिला असेल महिन्याची नावं दिली असतील तर तुम्ही डोकं लावा, किती 30 घ्यायचं का 31 घ्यायचं. जनरली जर विचारलं तर 30 घ्यायचंय. तुला शाळेचे ऍडिशन गेले 8 आणि 5 13 येते का बघू आपण. समजा हे जरी चुकीचं वाटलं ऑप्शन, मी तुम्हाला मार्क देऊन टाकेल, पण असेल बरोबर तर बरोबरच असणार आहे. तो 6 आणि 3 2 1 10 1 11 की झालं 113. ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर हिअर. ठीक आहे. चॅटबॉक्स आपली जी हे येणार आहे आन्सर की, जो तुम्हाला आता ईमेल थोड्या वेळाने येईल, त्यावेळेस एकदा चेक करा. आता मी जरी उत्तर इथे एक बी दिलं असेल आणि आन्सर की मध्ये जर वेगळं वाटलं तर मला फक्त त्याचा स्क्रीनशॉट काढून टाका, सर ह्या नंबरला असा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. म्हणजे एकदा क्लिअर करूया. प्राची काटकरचं नाही आला, मला नाव नाही दिसलं काटकर. येस सर नो. बस स्टार्ट 9 लक्षात घ्या. बस स्टार्ट झाली दिल्लीमधून
9:10 आणि चंदीगडला पोहोचली कधी 4:20 PM ला, म्हणजे दुपारी. सकाळी 9:10 बस स्टार्ट झाली दिल्लीवरून, तिथं पोहोचली 4:20 तर किती टोटल टाइम झाला, टाइम काढायचा आपल्याला. तर डायरेक्ट फॉर्म्युला आपण काढतो, लक्षात घ्या. हे पुढे गेलं ना, AM टू PM गेलं, डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये ऍडिशन पण करू शकता ना याचे. म्हणजे कसं की हे 4:20 PM आहे, ह्याच्यामध्ये 12 ऍड केलं, किती झालं टोटल 16 आणि 20. आणि मग ह्याच्यामधून नंतर 9 आणि 10 आपण मायनस करूया, किती आलं 0 1. 16तून 9 गेले किती झाले, 16तून 9 गेले किती झाले 7 राहिले टोटल. ठीक आहे. प्लस या 7 तास 10 मिनिटं आहे का उत्तर कुठं, 7 तास 10 मिनिटं. ऑप्शन नंबर किती आलं, ऑप्शन नंबर सी वॉज द आन्सर. समजलंय का सगळ्यांना, चालू ते समजते का. सर सुमेध राव, धेमाक्षी कर्डे, पवनवीर, प्रशांत शिंदाले कॅमेरा ऑन करायचा, मुग्धा, राजवीर बोबडे, सुशांत. तर लिंगे समजते का, लिंगे समजदार नाही, 2-3 दिवस लागतील जरा काय चालू आहे समजायला. खाली अजून इथं कोण आहे, अबुदे कवडकर, काय लक्ष. हा सगळ्यात भारी प्रश्न हा स्टारवाला प्रश्न आहे, म्हणजे हा वेगळा प्रश्न असतो जिथे तुम्हाला ऍड केलेला आहे. या प्रश्नात दिसते वॉटर टँक हाफ फुल ऑफ वॉटर, म्हणजे एक पाण्याची टाकी आहे आणि त्या पाण्या टाकीमध्ये जे काय पाणी भरलेलं आहे ते फक्त सध्या निम्म आहे. किती पाणी भरले, निम्म पाणी भरलेले समजा. ठीक आहे. सो 15 लिटर्स ऑफ वॉटर इज टेकन आउट ऑफ इट. लक्षात घ्या, ह्या निम्म्या ह्याच्यामधून त्यांनी काय केलं, 15 लिटर पाणी बाहेर काढलं अँड देन 25 लिटर परत ऍड केलं, म्हणजे 15 काढलं आणि 25 ऍड केलं. मला सांगा त्यांनी काय केलं, 15 काढलं म्हणजे मायनस आणि परत 25 टाकले. मला सांगा 15 काढले आणि 25 टाकले, ठीक आहे, 25 हे प्लस होते, तर काय झालं मग हे टोटल, काढले म्हणले की मायनस आणि टाकले म्हणले की प्लस, टोटल किती झाले मग हे, मग वाजबाकी करावं लागेल. 5 गेले 0 गेले, टोटल 10 लिटर काय झालं, 10 लिटर त्याच्यामध्ये वाढले. यस ऑर नो, समजतंय का. तो पाण्याच्या टाकीमध्ये ज्यावेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस ते वाढतं ना, आणि एखादी गोष्ट वाढली की प्लस झाली, म्हणून लक्ष घ्या. 25 आपण टाकले होते म्हणून प्लस, 15 काय काढले होते, काढले होते म्हणून मायनस, त्यांची ज्यावेळेस आपण वजाबाकी केली त्यावेळेस 10 लिटर त्याच्यामध्ये वाढले याचा अर्थ. ठीक आहे. सो लक्ष घ्या, 10 लिटर वाढले. नाव द टँक इज 3/4 फुल. मग मला सांगा टँकची कॅपॅसिटी किती दिली, 3/4. ठीक आहे, किती दिली 3/4. आणि अगोदरची कॅपॅसिटी किती होती, अगोदर किती भरलेला होता, हा हाफ भरलेला होता, किती होता 1/2. आता किती आहे, आता नंतर ना किती वाढले थोडी, 3/4 आहे. म्हणजे लक्षात घ्या, अगोदर टँक एवढा होता, आता जो टँक आहे लक्षात घ्या, आता टँक मध्ये थोडस पाणी अजून वाढलेलं आहे आणि हा टँक किती झालाय 3/4 झालाय. कधी वाढलाय एवढा 3/4, लक्षात घ्या, अगोदर 1/2 होता, आता 3/4 झाला. कशामुळं, 10 लिटर पाणी टाकल्यामुळे. हे कसं काढलं आपण, मायनस करून. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, याच्यामध्ये ही जी कॅपॅसिटी आहे 3/4, काय आले बघा 3/4, याच्यामधून मायनस केलं आपण हे 1/2, तर आपल्याला काय मिळतं, 10 लिटर मिळतं. ठीक आहे. तो सिम्पली आता आपण डायरेक्ट सोडूया या उदाहरणाला. कसे सोडू शकता, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डिनॉमिनेटर सेम करा, काही करा. आपण असं करू, 3 दुनी 6 मायनस 4 1 4, 4 दुनी 8, बरोबर काय आहे बघा 10 लिटर. नीट हा, तुला हे किती आलं बघा 2/8, बरोबर काय आलं हे 10 लिटर आलं. पुढच्या वेळेस हा फ्रॅक्शनला तिकडे पाठवा, कारण आपल्याला पूर्ण कॅपॅसिटी काढायची पूर्ण फ्रॅक्शनची, म्हणून आपण 2/8 ला तिकडे पाठवून देऊया. ज्यावेळेस इकडचं फ्रॅक्शन तिकडे जातो त्यावेळेस त्याचं काय होतं, नेचकर सांगता येईल का, नाही डिव्हिजन नाही होणार, परफेक्टली सांगायचं. हा ठीक आहे. तर काय होणार लक्ष घ्या, त्याचा रेसिप्रोकल होणार आहे. काय होणार, रेसिप्रोकल होणार आहे. म्हणजे 2/8 तिकडे गेल्यावर काय झालं, याचं 8/2 झालं आणि 10 लिटर त्याला काय असेल ते मल्टिप्लाय झाले. तो 2 ने डिवाइडेड 2 फायदा 10, खालच्या नंबरने याला भाग लावला आणि 8/5 40 लिटर आलं. म्हणजे ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती 40 लिटरची आहे, हे सिद्ध झालेलं आहे. समजते कसं झालं सिद्ध, कारण ह्याच्यामधलं 1/2 होतं, ते आता 3/4 झालं. कधी झालं, 10 लिटर वाढलं. तो ह्यांचं सबट्रॅक्शन बरोबर त्याच्यामुळे हे काढलं. आणि हे उदाहरण वेगळं होतं, मला वाटतं खूप जणांनी अवघड गेलं होतं. समजले का तुम्हाला, लिहायचं असेल तर लिहू शकता, तोपर्यंत मी फक्त पाहतोय की हा जो प्रश्न होता 53, याला बरेच जण चुकले होते. 26 जणांचा हा प्रश्न बरोबर होता फक्त. समजले, समजे क्या. स्वराज्य रुळे अजून प्रयत्न करायचा, 91च्या आसपास आलेला आहे, गेल्या वेळेस पण तेवढा होता. आता असा प्रयत्न करायचा की पुढच्या ह्या ज्या चुका झाल्या ते अजून कशा कमी करता येईल. हे कसं होणार, पहिली गोष्ट हे चुकलेले प्रश्न 2 दिवसामध्ये सगळ्यांनी सॉल्व्ह करा. तिसरी गोष्ट, जो प्लॅन दिला होता प्लॅन 1 आणि 2
आता ज्यावेळेस तुम्ही मला कॉल करणार आहे 7 दिवस ज्यांचे झालेत त्यांनी कॉल करायचे, त्यावेळेस त्यांना प्लॅन 3 म्हणजे काय हे मी तिथं सांगेल कॉलवर, त्यांना काय करता येईल, त्यांचे मार्क्स किती आलेत आणि त्याच्यामध्ये त्यांना काय काय करू शकतात ते. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर अजून मार्क्स पुढे जाऊ शकता. त्यासाठी मेहनत लागते. कधी कधी काय होतं, आपण मेहनत घेतो एखाद्या वीक मध्ये पण आपले मार्क्स नाही वाढत, तेवढेच राहतात. अशा वेळेस तुम्हाला तुमची टेस्ट बघितलं ते तुमच्याकडे किती टेस्ट आहे, म्हणजे तुमचे समजा तुम्ही अभ्यास करताय पण मार्क्स पण नाही वाढत आहे, अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये राहताय का तुम्ही सोडून देताय, जा मी एवढा अभ्यास केला तरी माझे मार्क्स वाढत नाही, आहे ना. कोकणीचा स्वभाव असा आहे, मग मी अभ्यासच नाही करत, यशराज कोकणे. तर म्हणजे लक्ष घ्या, अशा स्वभावाची मग विद्यार्थी मागं पडणार. पण जो विद्यार्थ्याच्या अंगामध्ये चिकाटी आहे, चिकाटी समजते तुम्हाला, चिकाटी संयम, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत की अशा नाही का, चिकाटी असणे संयम असणे, की तुम्ही मेहनत घेताय आणि आपल्याला मेहनतीचं फळ थोडंसं उशिरा मिळते. अशा वेळेस आपल्याला ते फळ मिळणारच आहे, तुम्हाला ते मार्क्स वाढणार आहेत तुमचे, पण तुम्हाला थोडीशी मेहनत अजून घ्यावा लागेल, थोडासा टाइम द्यावा लागेल. आणि ते तुम्ही जर टाइम आता दिला 100% वाढेल. असं घ्या, मला तुम्ही प्रूफ क्लास मधल्या विद्यार्थ्यांमधून बघा, ज्या मुलं आपली खाली होती ते आता हळूहळू पुढे चालल्यात, त्यांची मेहनत पुढे दिसते आपल्याला. थोड्या वेळाने ग्रुपवरती येईल आपलं लिस्ट वगैरे सर्व येतील, आणि ज्याची अडचण आहे, ज्याचं नाव त्याच्यामध्ये नाही त्यांनी OMR चा फोटो चेक करा, क्वालिटी कशी आली, खराब आली. पुढचा प्रश्न लक्ष घ्या, तुम्हाला हे फक्त पिक्चोग्रामचे म्हणजे तुम्हाला हे डायग्राम मधून कोणता फ्रॅक्शन शो होतो कोणाचा हे नीट लक्ष द्या. 3x2/3 लक्ष द्या, यांच्यामध्ये यांचं मल्टिप्लिकेशन आहे, हा मिक्स फ्रॅक्शन नाही दिला आपल्याला. त्यांनी जर हे दिलं असतं असं नाही का, असं 3/2/3, लक्ष घ्या, हा होता मिक्स फ्रॅक्शन, हा आहे गुणाकार. आणि गुणाकारामध्ये खालचा नंबर आणि वरचा नंबर यांच्यामध्ये काय असतं, भागाकार असतो, डिव्हिजन असते. 3 ला 3 कट झालं, राहिलं काय याचं उत्तर 2 राहिलं. 2 राहिल्यानंतर 2 गोल पाहिजे होते, 2 गोल कुठे बघा कम्प्लीट इथं, हे आहे 2 गोल की ज्यांना पूर्ण रंगवलेलं आहे, ऑप्शन नंबर डी. समजे घ्या. आता हा इतका सिंपल प्रश्न होता 54 वाला, तरी पण मी सांगतो तुम्हाला या प्रश्नामध्ये तरी सुद्धा फक्त 21 जणांचाच बरोबर आहे. हा खूप हार्ड गेला खूप जणांना, समजलं का चुकलं तुमचं तुम्हाला. मुग्धा कंसे की झुपूनच बघायचं, झुपून समजतं का मुग्धा कंसे, हे अर्ध जात असेल डोक्यात, हे येतोय का आवाज कंसे, ठीक आहे, आजारी दिसते बहुतेक कंसे, हा ठीक आहे. अ पर्सन बायस 10 डझन पेन्स @the rate of 24 per डझन. लक्षात, त्यांनी 10 डझन पेन घेतले. किती घेतले, 10 डझन पेन. किती रुपयाला घेतला, 24 रुपयाला 1 डझन असे. अँड सेल्स देम ॲट रेट ऑफ 36 डझन. त्याने काय विकलं, त्याने घेताना 24 रुपयाला 1 डझन घेतले, असे 10 डझन घेतले. मग त्याची खरेदी किंमत किती झाली लक्षात, 10 डझन 24 रुपयाला किती झाले टोटल 240 रुपयाचे घेतले त्याने 10 डझन. आणि नंतर त्यांनी विकला कितीला, विकलं त्यांनी 36 रुपयाला 1 डझन, असे किती त्याच्याकडे 10 डझन आहे. तो 36 रुपयाला 1 डझन, याप्रमाणे 10 डझनचे किती झाले, 10 डझनचे झाले 360 रुपये. मग मला सांगा, त्यांनी घेतलं होतं 240 रुपयाला, विकलं 360 रुपयाला, प्रॉफिट झाला का लॉस झाला, प्रॉफिटच झाला. ऑब्विसली काय झाला, प्रॉफिट झालाय. प्रॉफिट किती झाला, मायनस करा, 360 मधून 240 मायनस करू आपण, किती आले 120 रुपये प्रॉफिट झालेला आहे. 120 रुपये प्रॉफिट. ऑप्शन नंबर ए वॉज द आन्सर हियर. समजलंय का. पुढचा प्रश्न, हाऊ मेनी रेक्टँग्युलर शॉप्स 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर रिक्वायर्ड टू कव्हर द फ्लोर ऑफ हॉल. मला सांगा, हा एक चांगला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हॉलमध्ये फरशा बसवायच्या आहेत. कोणता फॉर्म्युला इथे युज करायचा, कोण सांगताय, एनीवन हियर. खाली जे कॅमेरा बंद आहे, आर्नो, श्रेयश, निहेल साखरकर, लिंगे, कॅमेरा ऑन पाहिजे, नवीन विद्यार्थी तर जॉईन झाले समजा, बोबडे, पडोळ, निहल, कोण सांगते कोणता फॉर्म्युला युज करायचा आहे हॉलमध्ये खिडकी बसवायला, आरुषी मुंडे. फास्ट. एरिया ऑफ हॉल, राईट, बरोबर आहे, अगदी योग्य, चांगलं, व्यवस्थित डोकं लावणं. लक्षात, मला फक्त फॉर्म्युला पाहिजे, मला अपेक्षा नाही तुमच्याकडून की तुम्ही इथं गुणाकार भागाकार सांगताल, मला ते नंतर मी बघेल, गुणाकार तुम्ही नंतर सोडवचाल. इकडे लक्ष द्या, फॉर्म्युला कोणता अप्लाय होतो, आपल्या घरामध्ये असा हॉल आहे आणि हॉलमध्ये आपला फरशा टाकायचे. मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता, काय होता, तुमच्याकडे जो काय हॉल आहे त्या हॉलचा एरिया डिवाइड बाय तुम्हाला त्या काय करायचंय, फरशीचा एरिया, कुणाचा स्लॅबचा एरिया किंवा काय टाईलचा एरिया किंवा काय आपण टाईल एरिया. लक्षात, ज्यांना माहिती त्यांनी लिहून घ्या. तुमच्याकडे जो हॉल आहे त्याचे क्षेत्रफळ भागिले तुमच्याकडे जी फरशी आहे त्याचे क्षेत्रफळ. लक्षात ठेवायचं, फरशीचं क्षेत्रफळ ऑलवेज खाली आलं पाहिजे, हॉलचं वरती आलं पाहिजे. आता मग लक्ष द्या, हे सोडवताना नीट लक्ष द्या. इकडं हॉलचा एरिया त्यांनी दिलाच आहे, आपला हॉल किती दिलाय 12 मीटर बाय 10 मीटर, हे आहे असंच लिहायचं.
फरशीचा एरिया पण दिलाय त्यांनी 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर. मग मला सांगा आता हे उदाहरण या ठिकाणी डायरेक्ट आता सॉल्व्ह करायचं का कॅल्क्युलेशन करून, का ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिलेली आणि ती कोणती गोष्ट राहिलेली आहे का, कोणती राहिली कोण सांगेल? सर डिव्हिजन राहिले सर डिव्हिजन राहिले प्रीवियस क्वेश्चन पेपर सोडून फ्युचर क्वेश्चन हा आणि झंझट तो नंतरचा विषय सांग. आणि मी तुम्हाला सांगितले नवोदय विद्यालयाचे 2 वर्षापूर्वीच्या अगोदरचे जर पेपर तुम्ही सोडवत असाल तर सिलेबस चेंज होता, त्यावेळेस वेगळा सिलेबस होता. त्याच्यामुळे नवोदयचे जास्तीत जास्त मागच्या 2-3 वर्षामधलेच पेपर सॉल्व्ह करा. ठीक आहे, पाठीमागचे पण करा, पण सोडवत असताना विचार लक्षात घ्या की त्याच्यामध्ये बरेचसे चॅप्टर कट झाले. समजलं का झंझट? हा इकडे लक्ष द्या. तो आता लक्ष द्या, याच्यामध्ये महत्वाचं काय युनिट सेम करायचं. याचं मीटर आहे, हे सेंटीमीटर असं चालणार नाही, एकच करायचं. मग मीटरचं सेंटीमीटर करावं लागेल. एका मीटर मध्ये किती असतात? 100 सेंटीमीटर. लक्ष द्या, एका मीटर तो याच्यामध्ये किती आलं? 1200 गुणुले ह्याचं पण काय आलं? 1000 सेंटीमीटर. आणि खाली आलं 10 गुणुले 8. तो शून्याला शून्य कट झाले, 8 ने याला भाग जाईल बघा, 8 एके 8. ठीक आहे, खाली किती राहिले? 4. 8 × 40 15. तो 15 आणि 1000 किती झाले? 15,000 टाईल्स लागतील. येस सर नो? ऑप्शन नंबर डी मध्ये असेल मला वाटतं 15,000. ऑप्शन नंबर डी. तर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. लक्ष, हा पण स्टार वाला क्वेश्चन आहे. 78.4 पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे एक स्क्वेअर आहे, चौरस आहे. त्याची परिमिती दिली तुम्हाला 78 पॉईंट. व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट लेंथ ऑफ वन साइड ऑफ द स्क्वेअर? लक्ष द्या, तुम्हाला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची त्याच्या साइडची. जर तुम्हाला स्क्वेअरची परिमिती दिली असेल तर त्याची साइड काढायचा फॉर्म्युला काय? परिमितीवरनं. फास्ट सर क्वेश्चन आपण सोडवलेला नव्हता. हा सांगायचं रोनक लोंढे पहिल्यांदा सांगायचे असले प्रश्न सोडलेत का नाही आपण? हो. सांडवी मुसांडे पेरिमीटर वरनं साइड काढायचे किती वेळा झाले फॉर्म्युले मुसांडे? आपल्याला ना 78.4 सेंटीमीटर मीटर आहे ना, त्याला आधी 4 ने डिवाइड करायचं. मग काय केलं, कारण की मग आपल्याला साइड भेटणार. मग तुझी साइड भेटणार, तुला एक डिजिट मध्ये पॉइंट द्यायचा. राईट. जो पण नंबर तुला अप्रॉक्सिमेट करायचा. हा राईट. लक्ष घ्या, या उदाहरणामध्ये तुम्हाला फॉर्म्युला जो वापरायचा आहे, लक्ष घ्या, एक ही फॉर्म्युला शिल्लक ठेवलेला नसतो सांडवी मुसांडे. एक ही गोष्ट शिकवलेली नाही, कारण असं नसतं. कारण हे खूप स्लोली घेतलेले आपण. गेल्या वर्षीच्या पोरांना सुद्धा आपण एवढं स्लो नाही झालं तेवढं तुमचं घेतलेलं. या वर्षी वेगळा प्लॅन म्हणून घेतलेले. एक गोष्ट आपण शिल्लक नाही ठेवलेली, फक्त तुमचं काम आहे अभ्यास करायचं. आणि ते जर तुम्ही करत नसाल मग तुम्हाला कळणार पण नाही काय झालं अगोदर. लक्ष घ्या, पेरिमीटरचं तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये की साइड जर काढायचे असेल तर फॉर्म्युला डायरेक्ट दिलाय पेरिमीटर अपॉन 4. म्हणजेच बाजू बरोबर परिमिती भागिले 4 डायरेक्ट फॉर्म्युला आहे. परिमिती दिलेली आहे आपला 78.4. 4 ने भाग लावू आपण ह्याला, जातोय बघा 4 ने भाग. 4 1 4 3 राहिले. 4 1 4 3 राहिले 38. 4 9 36 परत 2 राहिले आणि 4 7 24 19.6 राहिले. तो बाजू आली 19.6. याचं तुम्हाला अप्रॉक्सिमेशन करायचं असेल, मला सांगा 19.6 याचा अप्रॉक्सिमेट करताना मला सांगा पॉईंटच्या नंतरचा नंबर चेक करायचा. पॉईंटच्या नंतरचा नंबर हा 5 पेक्षा पुढचा असेल तर काय करायचं, याच्यामध्ये फक्त +1 करायचं आणि याचं उत्तर काय येणार? 20 मीटर. ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर हियर. समजे क्या? समजले का आरोही चव्हाण? फास्ट. कसे या 56 हा ही सोडवलंच नाही आपण, आहे का नाही? हा प्रश्न सोडवायचा राहिला आपला. ठीक आहे, सोडूया आपण. लक्ष द्या, हा आता सुटला, समजलं 20. आता जाऊया 57 ला, कारण 57चा आन्सर आणि हे थोडं सेम होतं, त्याचं आन्सर वरती येते 15,000. हा प्रश्न एक राहिला आपला, इकडे लक्ष द्या. हा लक्ष द्या, ॲन ऍथलीट, आहे का लक्ष येतो का आवाज? ठीक आहे. ॲन ऍथलीट टेक्स 10 राऊंड्स ऑफ रेक्टेंग्युलर पार्क. एक खेळाडू आहे, जसं पोलीस भरतीसाठी नाही का मुलं मुली काय करतात, राऊंडची तयारी करतात, ग्राउंडला प्रॅक्टिस करतात, कारण त्यांना रनिंग करायचे असते समजा. मग ऍथलीट असतात की त्यांना पण रनिंग करून प्रॅक्टिस करायचे. एक असं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडच्या अराउंड असं जे ट्रॅक आहे समजा, या ट्रॅक वरती ती मुलं पळतात समजा. तर याचे तुम्हाला दिलेलं आहे की हा एक रेक्टेंग्युलर ट्रॅक आहे आणि पार्क आहे समजा. त्याच्यामध्ये 50 मीटर ह्याची लांबी आहे आणि 25 मीटर ह्याचं रुंदी आहे. तर त्यांनी समजा त्याच्यामध्ये 10 राऊंड मारले. ठीक आहे, तर डिस्टन्स मला सांगा
तुम्हाला जर त्यांनी राऊंड मारले तर किती डिस्टन्स कव्हर होतं याचा डायरेक्ट फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे. कोण सांगते थोडक्यात फक्त? एनीवन हियर? आठवतंय का? देशमुख, वेदांत देशमुख, समज आठवतंय का नाही फॉर्म्युला? हा, मुस्कान पठाण. बरोबर, पेरिमीटर गुणुले राईट, पेरिमीटर गुणुले नंबर ऑफ राऊंड्स. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याची जी पेरिमीटर आहे त्याला तुम्ही तुमचे फक्त राऊंड, नंबर ऑफ राऊंड जे आहे ना तेवढे मल्टिप्लाय करा. काय करा? नंबर ऑफ राऊंड. राऊंड किती मारलेत एवढ्यानेच फक्त मल्टिप्लाय करा. म्हणजे याची पेरिमीटर तुम्हाला काढणी सोपी. याची पेरिमीटर अगोदर काढून घ्या साईडला वाटल्यास. किती येते पेरिमीटर? पेरिमीटर इज इक्वल टू लेंथ प्लस ब्रेड्थ इंटू 2. हे असं करा. मग लेट पर बेस पिन 50 प्लस 25 इंटू 2 जर केलं तर बघा 50 आणि 20 25 किती झाले? 75 गुणिले 150 आले. तो सिम्पलच द्या. पेरिमीटर आली 150. किती राऊंड मारले त्यांनी टोटल? किती मारले? 10 राऊंड मारले. 10 म्हणलं किती आलं उत्तर? 1500. असं बी जर उत्तर 1500 झालं होतं ते पण करेक्ट होतं. समजले का? तर लक्षात ठेवा, ऑलवेज हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. ऑलवेज हे खूप असे फॉर्म्युले आपले झालेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचे मार्क्स मी तुम्हाला दिलेले आहे का नाही? शर्विल हारशेने काढलं होतं सर या प्रश्नाचे 2 उत्तर द्या. ठीक आहे. मग त्याने प्रॉपर सांगितलं. त्याने काय सांगितलं नाही हा प्रश्न चुकलाय, बरोबर आहे. पण त्याने बरोबर सांगितलं की ह्या प्रश्नाचे उत्तर 2 येतात. कसं हा प्रश्न एक IMP प्रश्न होता पण ह्याचे 2 ऑप्शन येतात. त्याच्यामुळे ह्याचं मार्क्स मी तुम्हाला दिलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला नसेल माहित, तुम्हाला ईमेल वरती दिसेल. इकडे लक्ष द्या. या उदाहरणामध्ये दिले की असे कोणते 2 अँगल आहेत की त्यांची बेरीज 120 येते. सम ऑफ द 2 अँगल, 2 अँगलची बेरीज 120. असे कोणते 2 अँगल असू शकतात? मग ते म्हणते 2 राईट अँगल. राईट अँगलची बेरीज किती येते? 90 प्लस 90 180 येते. त्याच्यामुळे हे उत्तर नाहीये. 1 ऑब्टूज 1 ॲक्यूट असू शकतं का? असू शकतं ना. लक्षात, एक ऑब्टूज म्हणजे काय? विशाल कोन. म्हणजे समजा एक 90 पेक्षा जास्त आहे, समजा 100 आहे आणि एक समजा 20 आहे, तर हे असू शकतं. 2 ॲक्यूट आहे, 2 ॲक्यूट आहे असू शकतात. कसं काय? 60 आणि 60 असं असू शकतं ना, काय अडचण नाही. 1 ऑब्टूज 1 राईट अँगल ते म्हणते एक समजा ऑब्टूज आहे, म्हणजे समजा आपण धरले 91 आणि दुसरा राईट अँगल 90, तर हे असू शकतं का? हे नाही असू शकत. तर ह्याच्यामध्ये 2 उत्तर आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याचा मार्क्स दिलेला आहे. समजे का? पण प्रश्न लक्षात ठेवा, पुढच्या जर आला अशा टाईपचा डोकं कसं लावायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी स्पेशल तयार केला गेला होता. असाच प्रश्न याच्या अगोदरच्या लास्ट इयरच्या एक्झाम मध्ये या टाईपचा आलेला आहे. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. तर या चार्ट ग्राफ मध्ये विच सिटी इज कोल्डेस्ट ऑन 1 डिसेंबर. तुम्हाला फक्त बघायचंय कोणत्या ह्याला टेम्परेचर कमी होतं. सगळ्यात जास्त कमी टेम्परेचर कोणत्या सिटीला आहे एवढं सांगायचं होतं. आरोही चव्हाण फास्ट. स्वराज. हा काय फास्ट? राईट. शिमला. शिमलाला दिसते आपल्याला सगळ्यात कमी आहे, त्यामुळे शिमला वॉज द आन्सर हियर. मला सांगा यावेळेचे पॅसेज कसे होते तुम्हाला सगळे? असे या पॅसेज सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतात आपल्या. आता इथून पुढचे खूप इंटरेस्टिंग पॅसेज आहेत. मला सुद्धा हे पॅसेज वाचायला खूप आवडतात. मग त्यानंतरच मी तुम्हाला त्याचे मार्क्स दिलेले असतात. ठीक आहे. तो पॅसेज आहे. आता मला सांगा अशा पद्धतीने आपण हा मॅथ्सचे सर्व प्रश्न सोडवले. ह्याची आन्सर की तुम्हाला थोड्या वेळ येणार आहे. तुम्हाला तुमची लिस्ट पण येणार आहे. तुम्हाला समजणार आहे तुम्हाला किती मार्क्स होते, काय होते. ईमेल वरती रिपोर्ट येणार आहे, तो पण ग्रुपवर शेअर करा. दोन्हीचे मार्क्स मी तुम्हाला पाठवून देईल, लिस्ट पाठवून देईल. आता इकडे लक्ष द्या. आता टायमिंग बघू द्या एक मिनिट. तो आता बघा 8:45 झालेले आहेत. मग मला सांगा आता आपण उर्वरित जे 4 पॅसेज आहे याच्याकडे जायचं का आज आपण नंबर सिस्टीमला स्टार्ट करायचं आणि 2 पॅसेज घेऊन थांबायचं. नंबर सिस्टीमला जायचं का पॅसेजला जायचं का नंबर सिस्टीम का पॅसेज? नंबर सिस्टीम का पॅसेज? सगळ्यांनी सांगायचंय फास्ट. मराठी मीडियम मध्ये ना तो 60 वाला क्वेश्चन कुठे दिलाय की सर्वात थंड कोणता आहे आणि तुम्ही सगळ्यात थंड नाहीये ते लिहिलंय. हा ठीक आहे, 1 मिनिट बघू आपण. तर लक्ष घ्या, सर्वात थंड मग शिमलाच आहे ना. तसं पण सर्वात थंड शिमलाच आहे ना. लक्ष घ्या, सर्वात थंडच विचारले ना तुम्हाला. मराठी मीडियम मध्ये ट्रान्सलेशन मध्ये काय आलं असेल की सर्वात थंड कोण आहे? शिमलाच आहे. समजे? हा, मराठी मीडियमचा मी सांगितलं तुम्हाला जो मॅथ्स मधला सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये जर तुमचं कोणाचं चुकलं असेल, मार्क गेला असेल, तर मला फक्त मेसेज करा, सर माझा मार्क गेलाय. कारण तुम्हाला तिथं मार्क्स मिळेल, कारण तिथं ट्रान्सलेशन चुकले मराठी मीडियमच्या मुलांचं. ठीक आहे. तो मला असं वाटतं सगळ्यांच्या ह्याच्यानुसार आपण चाललेलो पॅसेजला. त्याच्यामध्ये मराठी पॅसेज आणि उद्याच स्टार्ट करूया आपण नंबर सिस्टीमला मग. ठीक आहे. उद्याचा दिवस महत्वाचा असणार, ज्याच्यामध्ये नंबर सिस्टीम हा पहिल्यापासून टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे.
सर ते मॅथच्या लास्ट क्वेश्चन आहे ना 60चा ते सगळ्यात कोल्डेस्ट सांगतात विच इज द कोल्डेस्ट मग ते जस्ट ना ते येईल ना. एक मिनिट. कसं घ्या, सगळ्यात कोल्डेस्ट विचारले ना तुम्हाला, मग मला सांगा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात कोल्ड कितीला बघा ना, डिग्री बघा ना इथं किती डिग्री चेक करा ना, हे 10 डिग्रीला आहे. मग मला सांगा 10 डिग्री सगळ्यात थंड आलं का 23 डिग्री का 24 डिग्री का 25 डिग्री, कुठलं डिग्री कम्प्लीट सगळ्यात कमी आलं सांगा ना पटापटा. काय अनम्यूट झालं का बरं लक्षात? 10 डिग्री आलं ना तो ऑब्विसली शिमलाच येणार उत्तर याचं, समजलंय का? हा आणि ना माझं संबोधनाला सिलेक्ट नाही झाले कशामध्ये? गणित संबोध एक्झाम सर, मग त्याच्यात मी नेक्स्ट लेवलसाठी सिलेक्ट झाले. अरे वा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तुझं ते जे काय सिलेक्शन असेल ते ग्रुपवर शेअर कर ना आपल्या, मेसेज वगैरे. सर आणि तर मला 96 मार्क भेटले. अरे वा, अभिनंदन. परीक्षेबद्दल माहिती पण शेअर कर आणि तुझं सिलेक्शन कसं झालं त्याच्याबद्दल पण शेअर कर. हो सर. अशा रोनक लोंढे हा मागच्या एक 4-5 महिन्यापासून तो ग्रुपमध्ये आल्यानंतर त्याने सुरुवात केली होती 70-80 पासून बरं का. पण तुम्हाला दिसते आणि मलाही दिसते, सर्वांना दिसते की तो आता एवढा क्लोज आलेला आहे की जे आउट ऑफ मार्क्स मिळवण्याच्या तो 2 वेळा क्लोज आलेला आहे. आता तिसऱ्या बारीला जो आहे तो समजा सक्सेस होईल त्यावेळेस माझ्याकडून तर बक्षीस असणार आहे, पण ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असणार आहे आपल्या क्लास बद्दल सुद्धा. कारण क्लासमध्ये आउट ऑफ मार्क्स असं आतापर्यंत कुणीच मिळवलेलं नाही. मागच्या वर्षीच्या टेस्टमध्ये पण नवोदय विद्यालयाच्या मॉक टेस्टमध्ये कुणीच नाही. आपल्या टेस्ट ह्या थोड्याशा अवघड असतात जर तुम्ही कुठल्याही टेस्ट सोडवल्या क्लासच्या इतर वगैरे तरी सुद्धा, आणि त्याच्यामध्ये पण तो चांगली अचिव्हमेंट करत आहे. आणि ही संधी सर्वांना आहे. आपल्या क्लासमधून बघितलं 90च्या पुढे सुद्धा खूप जण आहेत, ते सुद्धा पुढे जाऊ शकतात. आणि तुम्ही मेहनतीने काम करा, पुढच्या शनिवारचा पेपर अजून मेहनतीने घ्या. विद्यालय सैनिक स्कूल दोन्ही मध्ये आता एक 1 बाय 1 परीक्षा आपण बघणार, जसं की नवोदयचा आपला सिलेबस संपलेला आहे आणि उद्यापासून तुम्हाला सर्वांना संधी आहे की उद्यापासून परत पहिल्यापासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला परत सगळ्या गोष्टी पहिल्यापासून मॅथ सारखा विषय पाहायला मिळणार आहे. तो हा खूप इंटरेस्टिंग पॅसेज होता. तुला बॅट्स आर द ओनली मॅमल्स दॅट कॅन ट्रुली फ्लाय. तो मॅमल म्हणजे काय? मॅमल म्हणजे पिल्लांना जन्म देणारे, जे अंडी नाही घालणारे, पिल्लांना जन्म देणारे. मग त्याच्यामध्ये माणूस पण आला, त्याच्यामध्ये कुत्रा आला, मांजर आली. तो ऑल आर द मॅमल्स जे अंडी घालत नाहीत, जे पिल्लांना जन्म देतात. आणि बॅट पण एक मॅमल आहे, तो आपल्यासारखाच आहे. तो काय पक्षी नाहीये, तो बर्ड नाहीये. बर्ड अंडी घालतात, याचा तुम्हाला फरक समजला? आणि या टॉपिकला तुम्हाला सांगतो, या प्रश्नाला, या पॅसेजला खूप जणांचे मार्क गेले. आपण काय करूया, एक इंग्लिश एक मराठी असं घेऊया, ठीक आहे? तुला घ्या कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररी म्हणजे च्या उलट. कॉन्ट्ररी म्हणजे काय? त्याच्या उलट. कॉन्ट्ररी टू पॉप्युलर बिलीफ द मोस्ट बॅट्स आर नॉट ब्लाइंड. म्हणजे काय? सगळ्यांना अशी एक बिलीफ होती, बिलीफ एक अंधश्रद्धा, एक विश्वास असा होता, म्हणजे असं सगळ्यांना वाटत होतं की मोस्ट बॅट्स आर नॉट ब्लाइंड. म्हणजे काय? म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं, काय बिलीफ होती की बॅट्स हे ब्लाइंड असतात. पण फॅक्ट काय आहे की मोस्ट बॅट आर नॉट ब्लाइंड, म्हणजे बॅट हे ब्लाइंड नसतात. मेनी हॅव गुड हाईट साईट, म्हणजे ते खूप जणांना चांगल्या प्रकारची दृष्टी असते. आय साईट दृष्टी असते. बरेचसे शब्द जे माहित नाहीत मी लिहिलं सांगितलं तर लगेच लिहून घ्या अर्थ. बट दे ऑल्सो रिलाय ऑन रिमार्केबल ॲबिलिटी कॉल इकोलेशन. लक्ष घ्या, पण बॅट त्यांच्या एका क्षमतेवर डिपेंड असतात, अवलंबून असतात. काय नाव आहे त्याचं? इकोलेशन. इको म्हणजे आपलाच आवाज धडकून माघारी येतो, त्याला आता इको. समजतं तुम्हाला? इको. तसं आपण एखाद्या मोकळ्या रूम मध्ये असं बोललो तर तुम्ही बघा आपलाच आवाज 3 वेळा ऐकू येतो आपल्याला. जसं तुम्ही ते नाव ऐकलंय गोल घुमट, हा वाघ, लगेच वाघने लगेच आवाजच करायला लागला वाघ रूम मध्ये. आला का वाघ तुझा आवाज? असं जो काही गोल घुमट तुम्ही ऐकले विजापूरचं, तिथे तुम्ही बोलला तर तुमचा असा 7 वेळा आवाज घुमतो, विजापूरचं गोल घुमट. तर त्याला बोलतात इकोलेशन. आणि मग इकोलेशन हे बॅट मध्ये पण आहे, आणि त्यासाठी त्याच्याकडे काही स्पेशल साऊंड आहे. तो साऊंड आपल्याला ऐकू पण येत नाही, त्याचं नाव आहे इन्फ्रासोनिक साऊंड. हा साऊंड फक्त बॅट तयार करू शकतात आणि तो आपल्याला ऐकू पण येत नाही. आणि बॅटकडे ही सिस्टीम आहे, आणि ती सिस्टीम कुणाकडे असते माहितीये का? फायटर प्लेनकडे पण ती सिस्टीम असते. फायटर प्लेन आणि जे आपल्या सबमरीन असतात त्यांच्याकडे पण असते. आणि ती सिस्टीम निसर्गातच नॅचरलीच त्यांच्याकडे, कुणाकडे? बॅटकडे. टू नेव्हिगेट अँड हंट इन द डार्क, म्हणजे त्यांना दिशा समजते अंधारामध्ये आणि ते अंधारातच शिकार करतात. शिकार कोणाची करतात? किड्यांची करतात. इकोलेशन इन्व्हॉल्व्स एमिटिंग हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. तर तो जो हाय फ्रिक्वेन्सीचा साऊंड आहे त्याला बोललं काय? काय सांगितलं मी तुम्हाला? इन्फ्रासोनिक साऊंड म्हणतात त्याला. पल्सेस अँड लिसनिंग फॉर द इकोल्स दॅट बाउन्स बॅक. म्हणजे
ते फक्त साऊंड तयार नाही करत, तर तो साऊंड ऐकतात पण, आणि ती साऊंड ऐकण्याची कॅपॅसिटी जगामध्ये फक्त काहीच प्राण्यांकडे आहे. त्याच्यामध्ये बॅट पण आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना समोर एखादा कुठं अंधारात काही जरी असेल तर त्यांना समजतं किती अंतरावर, ऑटोमॅटिक समजतं. सो दिस अलोज बॅट्स टू क्रिएट मेंटल मॅप ऑफ देअर सराउंडिंग. आणि त्यांना रात्रीच्या अंधारात पण त्यांना एक मॅप समजतो, कुणीकडे जायचंय, कुणीकडे किडा बसलेला आहे, कुणीकडे काय झाड बीड सगळं त्यांना समजतं. सो दॅट पिन पॉइंटिंग द लोकेशन अँड द साईज ऑफ इन्सेक्ट. त्यांना सगळं समजतं की किडा केवढ्या साईजचा आहे, कुठल्या साईडला आहे, कुठं बसलाय, सगळं. सो विच आर द प्रायमरी फूड सोर्स. आणि त्यांचा प्रायमरी फूड सोर्स कोण दिलेले आहे? इन्सेक्ट. म्हणजे त्याचं मुख्य अन्न किडे आहेत. समजतं तुम्हाला? त्यांचं मुख्य अन्न काय? प्रायमरीचा अर्थ आपण खूप वेळा बघितला, जसं की आपण बघितलं होतं प्रायमरी बिझनेस, नाही का? प्रायमरी प्राथमिक धंदे, जसं की शेती हा प्रायमरी बिझनेस असतो. तसं हे तर प्रायमरी त्यांचं फूड काय? इन्सेक्ट आहे. देर आर ओव्हर 1400 स्पेसीज. स्पेसीज म्हणजे त्यांच्या जाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बॅट आहेत. तुम्हाला माहिती आहे चायनावाले तर बॅट पण खातात पकडून, आणि त्या बॅट मधूनच कोरोना व्हायरस वाढला होता माहिती तुम्हाला, तयार झाला. खूप डेंजर आहेत चायनाचे लोक. म्हणजे डेंजर म्हणण्यापेक्षा काय म्हणतात, घाणेत आपण असं म्हणू शकतो आपल्या दृष्टिकोनातून, नाही का? ते खूप काही खातात. सो फोरेन स्पेसीज ऑफ बॅट्स वर्ल्ड वाईड अँड दे प्ले अ वायटल रोल. आणि हे जे बॅट्स आहेत हे काय करतात? एक महत्वाचा रोल. व्हायटलचा शब्द झालाय, व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, याच्यावर तुम्हाला एकदा पॅसेज मध्ये आला होता हा प्रश्न, आठवतो का तुम्हाला? व्हायटल प्रश्न, व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट. लिहून घ्यायचं जिथे वाटतं तुम्हाला. इन मेनी इकोसिस्टीम, म्हणजे इकोसिस्टीम म्हणजे पर्यावरणच, एन्व्हायरमेंट, तेच अर्थ झाला याचा. एन्व्हायरमेंट मध्ये खूप महत्वाचे, काय महत्वाचे माहिती तुम्हाला? दुसरी गोष्ट, सम बॅट्स आर इन्सेक्ट इटर्स. म्हणजे काही बॅट काय खातात? इन्सेक्ट खातात. बट कंझ्युमिंग थाउजंड्स ऑफ मॉस्किटोज अँड अदर पेस्ट. म्हणजे जे डास असतात, ज्यांच्यामुळे डासांमुळे रोग पसरतात, त्यांना पण ते खातात. आणि जे कीड लावतात, म्हणजे जे काही झाडांवर कीड वगैरे पेस्ट असते, कीड लावणारे किडे, त्यांना पण ते खातात. ऑदर्स आर फ्रूट इटर. आणि काही जे बॅट्स आहेत ते फ्रूट पण खातात. आणि हेल्पिंग टू डिस्पर्स द सीड्स. आणि मग त्याच्यामुळे ते जे काही फूड खातात त्यांच्या बिया त्या दुसरीकडे पसरवतात, आणि त्याच्यापासून नवीन झाड तयार होतं त्यांच्यामुळं, बॅट्समुळे. आणि बॅट्स पोलिनेशन पण करतात. मी तुम्हाला एकदा पोलिनेशन सांगितले की झाडाचे परागकण त्यांच्या पायांना चिटकून दुसऱ्या झाडाच्या फुलामध्ये पडतात, त्याच्यापासून पण नवीन फ्रूट तयार होतं. आणि ते झाल्याशिवाय फ्रूट तयारच होत नसतं. समजते? तर ते पण करतात. सो इन्क्लुडिंग दोज दॅट प्रोड्यूस बनानास. म्हणजे त्याच्यामध्ये बनाना, मँगो आणि गव्हा म्हणजे पेरू, हे सगळे फ्रुट्स ते खातात, आणि त्याच्यामधून त्यांचं पॉलिनेशन होतं. अनफॉर्च्युनेट म्हणजे ते नाही का, अनलकी आपण म्हणूया. मेनी बॅट स्पेसीज आर फेसिंग थ्रेट्स. म्हणजे खूप असे बॅटच्या स्पेसीज खतम व्हायला लागल्यात. का? ड्यू टू हॅबिटॅट लॉस. हॅबिटॅट म्हणजे त्यांचं घर, ज्या ठिकाणी ते राहतात त्यांचं घर नष्ट व्हायला लागलेलं आहे. क्लायमेट चेंज, वातावरण चेंज होते, अँड ह्युमन डिस्टर्बन्स. माणसाने पण त्यांना डिस्टर्ब केलं, जसं की चायनावाले लोक तर बॅट पकडून खातात. सो प्रोटेक्टिंग दिस युनिक क्रिएचर्स इज क्रुशियल. आणि हा एक महत्वाचा क्रिएचर आहे. आपल्याला पण दिसायला खराब वाटतो एकदम बॅट, काळ्या कलरचा, पण तो निसर्गासाठी आणि आपल्यासाठी पण फायदेशीर आहे. तो काही वाईट नाहीये. सो दॅट क्रुशियल फॉर मेंटेनिंग द हेल्थ अँड बॅलन्स ऑफ अवर नॅचरल वर्ल्ड. तो खूप महत्वाचा. समजला सगळ्यांना पॅसेज? तर त्यासाठी प्रश्नांकडे जाऊया आपण. आहेत का सगळे रेडीत का? खाली जे कॅमेरा बंद आहेत, आरुषी मेटकर, शीतल गोरे. कॅमेरा ऑन पाहिजे. ही गोरे कोण आहेत? नवीन विद्यार्थी असेल समजायचं. स्वराज्य रुळे, मुग्धा कंसे, मेटकर, ओम पवार आणि सुभाष लिंगे. कॅमेरा ऑन पाहिजे. लिंगे मगाशी कॅमेरा. हा, सुभाष लिंगे, तुझं इंट्रोडक्शन द्यायचंय. लिंगे, तुझं नाव सांगायचं, शाळेचं नाव सांगायचं आणि सिटी सांगायचं. अनम्यूट व्हायचंय. लिंगे सर, इमिटिंग म्हणजे कोण? काय? इमिटिंग एमिटिंग म्हणजे एमिट करणे, म्हणजे बाहेर टाकणे. म्हणजे ते अशा त्यांच्या बॉडीमधून एक आवाज बाहेर टाकतात. ठीक आहे? एमिट म्हणजे बाहेर टाक. जसं की सन काय करतो? लाईट एमिट करतो, बाहेर टाकतो लाईट. लिंगे, तुझं कॅमेरा माईक ऑन करायचा. लिंगे, तुझं माईक ऑन करून तुझं इंट्रोडक्शन द्यायचं. समजा जे न्यू विद्यार्थी असतात त्यांनी माईक ऑन मेट करून स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं. नाव सांगायचं. हा, येतोय आवाज? बोलायचं. नाव सांगायचं, तुझं शाळेचं नाव आणि शहर. फास्ट बोलायचं पटकन. लिंगे, माझे नाव स्नेहल सुभाष लिंगे, शाळेचे नाव नेताजी प्रसन्न मोहोळ, राहणार. अच्छा, मोहोळ मधून. ठीक आहे. तर लिंगे, हे जे क्लास चालू आहेत हे समजायला 2-3 दिवस जातील तुला, काय चालू आहे काय नाही, आहे का नाही? तर हा, तर क्लब पाहायचं, महत्वाचं आहे ते लिहून घ्यायचं. आणि मग 1-2 दिवसांनी मला कॉल करायचा. मी सांगेल घरी कसा अभ्यास करायचा, काय करायचं, कोणती परीक्षा आहे. ठीक आहे? ठीक आहे.
तुला सगळे, आणि ज्याला अनम्यूट व्हायचं असतं ना, ज्याला बोलायचं असतं त्यांनी असं कॅमेरा असा हात वर करायचा असतो किंवा चॅटबॉक्स मध्ये यू टाईप करायचा, आणि तेवढं करून जर अनम्यूट नाही झालं तर डायरेक्ट क्लास झाल्यानंतर मला पुढच्या 4 तासामध्ये फोन करायचा असतो, तर त्यांना ते बोलता येतं डायरेक्ट. ठीक आहे. आणि 7-8 दिवसानंतर जो कॉल दिलाय तो तर महत्वाचाच असतो. तर व्हॉट मेक्स द बॅट्स युनिक अमंग द मॅमल? मला सांगा, बॅट हे युनिक कसे काय आहेत मॅमल मध्ये? मॅमल तुम्हाला मी सांगितले कसे असतात, त्यांच्यामध्ये बॅट काही युनिक आहेत का वेगळे आहेत? युनिक वेगळे असणे. वाय द बॅट्स आर युनिक हिअर? नेचकर येईल का सांगता? खाली कोणी येतं अजून? हा, सुमित राऊत. हा, Sir, they can truly fly. येस. ऑल द जसं की आपण पण मॅमल आहे किंवा कुठलाच मॅमल हवेत उडू शकत नाही, पण हे मॅमल असून पण हवेत उडतात, म्हणजे हे बर्ड नाहीयेत, हे युनिक आहे. इथं खूप जण चुकलेले आहेत. व्हॉट इज द इक्वलेशन युज्ड फॉर? इक्वलेशनचा कशासाठी उपयोग करतात बॅट्स? इक्वलेशनचा उपयोग कशासाठी करतात बॅट्स? सर, आज कोणत्यातरी पौर्णिमा होती. अच्छा, ठीक आहे ना, कोजागिरी. मग आता काय दूध वगैरे प्यायचं का रात्री? हो का? बरं, याचं उत्तर सांगा अगोदर. तर हेच उत्तर बी. देशमुख. महाग तेवढ्याची काय काय कसला पुतळ्याच्या महाग थांबलाय? ते सेमच दिसासारखी पोच केली, काय केली आहे. पण देशमुख तेवढे मार्क्स नाही पडत इकडे. मला नाही वाटत देशमुख तू अभ्यास करतोय म्हणून. जेवढं सैनिक स्कूलमध्ये तुझं टॉप मध्ये पाहिजे होतं, प्रथमेश साबळे हे जे काही 153 मार्क आहेत ना पोरांना, त्याच्यामध्ये 253 तुझे मार्क्स 250च्या पुढे पाहिजे होते देशमुख. मला असं वाटतं तेवढे पाहिजे, तुझं मार्क कमी. हो ना, पुढच्या वेळेस करतोय आपण, तर पुढच्या वेळेस चांगली मेहनत घ्या. आता हा पुढच्या वीक मध्ये बघू आपण. व्हॉट इज द इक्वलेशन युज्ड फॉर? प्लस टू क्रिएट अ मेंटल मॅप ऑफ दर सराउंडिंग. तर होतं ते काय करतात, मेंटल मॅप करण्यासाठी करतात, बरोबर आहे. देन व्हॉट इज द प्रायमरी फूड ऑफ सोर्स फॉर मेनी बॅट्स? प्रायमरी फूड काय होतं बॅट्स? आणि या प्रश्नाला पण खूप जण चुकले होते, तर याच्यामध्ये दिले बनाना, गव्हा, पेरू, आणि दुसरं दिले अदर मॅमल्स. कुठे गेलं? त्यांना सगळ्या दिलेलं की सीड्स अँड बार्क्स आणि इन्सेक्ट्स. काय दिलं? तर इन्सेक्ट, ऑप्शन नंबर डी, इन्सेक्ट त्यांचं मेन प्रायमरी फूड त्यांनी दिलं होतं. व्हॉट इज द मेजर थ्रेट टू द बॅट स्पेसिस? मला सांगा, बॅट साठी सगळ्यात जास्त धोका काय आहे? धोकादायक काय झालेलं त्यांच्या? सुश्रुत, सपकाळ, तुझा कॅमेरा कुठं, तू कुठं, सपकाळ, हा सांगायचं. हा, तर त्यांचा हॅबिटेट लॉस व्हायला लागलाय, क्लायमेट चेंज व्हायला लागले, हा सगळ्यात मोठा धोका आहे. लास्ट वन क्वेश्चन आहे, तर सुश्रुत सपकाळ प्रयत्न करायचा बाबा. 70-80 मार्क्स तर ऑलवेज तुला पडतच होते याच्या अगोदर, पण मला असं वाटतं सुश्रुतची 90च्या आसपास का जात नाही 90 द्यायला, आहे का नाही? प्रयत्न करायला पाहिजे ना. रॉंग क्वेश्चन सॉल्व्ह करून द्यायचे सपकाळ. आणि दोन दिवसामध्ये कॉल करायच्या नंतर. हा, अबुदे कवडकर फास्ट. काय? व्हॉट इज द रोल ऑफ फ्रूट इटिंग बॅट्स? विश्वरूप. काय म्हणजे काय? पोलिनेटिंग प्लांट्स अँड डिस्पर्सिंग सीड. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. तो अशा पद्धतीने खूप छान पॅसेज होता, खूप छान. ठीक आहे. तर हा एक इंग्लिश मधलाच इंग्लिश मध्ये सोडवू, दुसरे 2 मराठीमध्ये सोडवू आपण. ठीक आहे. त्यांनी लक्षात, हा पण एक पॅसेज महत्वाचा होता. वन्स अपॉन अ टाइम, एक काळी, वन्स अपॉन टाइम म्हणजे एक पास्ट मधली गोष्ट आहे. देअर वॉज अ लिटल रेड हेन, एक लाल कोंबडी होती. ठीक आहे. हु लिव्ह इन फार्म, ते एका फार्म मध्ये राहायची, शेतामध्ये राहायची. शी लिव्ह विथ अ लेझी डॉग, तिच्याबरोबर एक आळशी कुत्रा होता. स्लीपी कॅट होती आणि नॉइजी डक होता, गोंधळ करणारा बदक पण होता. माईक बंद ठेवायचा. अबुदे, विश्वरूप आहे का नाही? माईक बंद करायचा ना, का हसायचं लगेच विश्वरूप गिराम? लक्ष नाही का तुझं? प्लस या वन डे द लिटल रेड हेन फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. एका दिवशी त्या कोंबडीला काही ग्रेन सापडले, धान्य सापडलं, व्हीटचं, गव्हाचं. तो ग्रेन सापडले बरं का. हु विल हेल्प मी प्लांट दिस व्हीट? तिने प्रश्न विचारला की मला हे धान्य लावायचं आहे, त्याला नाही का, तर त्याच्यापासून झाडं तयार आहे, म्हणजे त्याला शेतामध्ये लावायचंय, तर मला कोण हेल्प करेल? तिने विचारलं. तर मग त्यावेळेस काय झालं? नॉट आय, मी नाही करणार, असं कोण बोललं बघा? नॉट आय, मी नाही करणार. कोण? लेजी डॉग म्हणला, त्याने बार्क केलं. त्यानंतर नॉट आय पुट द स्लीप कॅट, कॅट पण म्हणली मी नाही करणार. नॉट आय क्वॅक द नॉइजी डक, म्हणजे तुम्हाला समजलं की कुत्र्याचा आवाज कसा असतो? बार्किंग करणे. कॅटचा आवाज कसा असतो? पुर. आणि डकचा आवाज क्वॅक. हे आवाज पण लक्षात घ्या, तुम्हाला ह्याचा वापर कुठेतरी करता येईल. सर नो. प्राण्यांचे आवाज काय असतात याचा एक स्पेशल टॉपिक आपला होणार आहे, जो इंटेलिजन्स साठी सगळ्याच गोष्टींसाठी महत्वाचा असणार आहे. देन आय विल डू इट माय सेल्फ सेड द लिटल रेड. मग ती कोंबडी काय म्हणली, जाऊन द्या तुम्ही ना काही, माझे मी करते एकटेच काम. सो आफ्टर द व्हीट ग्रीव, त्यानंतर तिने ते लावलं आणि ते जे व्हीट आहे ते ग्रीव झालं, म्हणजे
वाढ झाली तिची गव्हाची. शी आस्क्ड अगेन, तिने परत विचारलं हु विल हेल्प मी कट दिस व्हीट, मला कोण हेल्प करेल हे आता कापायला. तसं सगळे म्हणले नॉट आय, कुत्रा पण म्हणला नाही, कॅट पण म्हणली नॉट आय, आणि डक पण नॉट आय. देन आय विल डू इट माय सेल्फ सेड द लिटल रेड हेन, ती म्हणली माझ्या मी करते. आणि मग असं ती म्हणल्यानंतर न दिस वेंट ऑन अँड ऑन, मग ती गेली, तिने स्वतः सगळं काम केलं. द लिटल रेड हेन कट द व्हीट, तिने सगळं कट केलं व्हीट. टूक इट टू द मिल, तिने मिल मध्ये आणलं. बेक्ड अँड डिलिशियस केक, आणि तिने त्याच्यापासून एक डिलिशियस केक बनवला. आणि तिने परत विचारलं हु विल हेल्प मी इट दिस केक, कोण मला हा केक खाण्यामध्ये मदत करणार आहे. आणि अशा वेळेस मात्र डॉग पण म्हणला मी आहे, मी करतो. कॅट पण म्हणली मी करते, आणि डक पण म्हणला मी पण करतो. मग अशा वेळेस कोंबडी काय म्हणली असेल, बट द लिटल रेड हेन लुक ऍट देम, कोंबडीने त्यांच्याकडे एकदा पाहिलं. इतक्या वेळ झालं, तिने किती वेळ तरी या या म्हटलं तर सगळे म्हणले मी नाही करणार. कोंबडी काय म्हणली नो यू विल नॉट, नाही तुम्ही यायचं नाही. आय डिड ऑल द वर्क सो आय विल इट इट माय सेल्फ, हे मी सगळं काम स्वतः केले, तुम्ही आलाच नाही, तुम्हाला हे देणार नाही. ही अशी स्टोरी आहे. आणि अशी स्टोरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पण पाहिली का? हे सर नो. तो हु डिड द लिटल रेड हेन लाईव्ह, मला सांगा ही कोंबडी कोणाबर राहायची? ऑप्शन नंबर सांगा 1 2 3 4. येस, कोंबडी कोणाबर राहायची? लेझी डॉग, स्लीपी कॅट, नॉइजी डॉग. ऑप्शन नंबर बी. व्हॉट डिड द लिटल रेड हेन फाइंड वन डे, त्या कोंबडीला काय सापडलं होतं? व्हॉट डिड, तिला काय फाइंड झालं होतं? आहेत का सगळे झोपले जागेवर? तिला काय सापडलं होतं? स्मॉल a few grains of wheat. Who was the only one who helped with all the work? मला सांगा या सगळ्या कामामध्ये कुणी मदत केली, किंवा हे सगळं काम कुणी केलं, असा याचा अर्थ झाला. कारण मदत तर कुणीच नाही केलेली. कुणी केलं? स्वतः लिटल रेड हेननेच केलं, कुणीच काम नाही केलं. आता मला फक्त बघायचंय की हे 68 ला किती जण चुकले होते एवढ्या सिंपल प्रश्नांना. याच्यामध्ये पण खूप जणांचे प्रश्न चुकले का एवढ्या सिंपल पॅसेजला? तुम्हाला समजलंय? तुमचाच प्रश्न चुकला असेल. थोड्या वेळाने मी तुम्हाला याचे ईमेल रिपोर्ट पाठवणार आहे, त्या व्यवस्थित पाहून घ्या. व्हॉट डिड द लिटल रेड हेन बेक इन द एंड, कोंबडीने काय शिजवलं होतं, काय तयार केलं होतं, बेक केलं होतं? डिलिशियस केक. ऑप्शन नंबर 3. लास्ट क्वेश्चन, व्हाय डिड द लिटल रेड हेन डिसाइड टू ईट द केक बाय हरसेल्फ? मला सांगा तिने काय ठरवलं की स्वतःच केक खायचं, दुसऱ्याला द्यायचंच नाही, असं का ठरवलं होतं? वाय? शौर्य खैरे, वाय? रीड करायचं काय ऑप्शन? Because he had done all the work himself. हा, कारण तिने ते स्वतः सगळं काम केलं होतं. बिकॉज शी हॅड डन ऑल द वर्क हरसेल्फ. ऑप्शन नंबर सी वॉज द आन्सर हिअर. तो अशा पद्धतीने आता आपण पॅसेज बघितलेले आहेत इंग्लिश मधले, जे खूप छान पॅसेज होते. आपल्या प्रत्येक पेपरला असेच छान पॅसेज पडणार आहेत, जे तुम्हाला एक्झाम मध्ये पण IMP असणार आहेत. आपण मराठीमधून जो पॅसेज आहे तो पण बघूया. तो आपण पासून आहे पर्यंत रीड करायचे मराठीवाले फक्त. हा, संस्कार शिंदे. आपण जिथे राहतो ती पृथ्वी सूर्याभोवती फिरणारे एक ग्रह आहे. सूर्य हा एक तारा आहे जो उष्ण तेजस्वी वायूचा एक प्रचंड गोळा आहे. व्हेरी गुड. आपण जे राहतो ती पृथ्वी आहे, ती सूर्याभोवती फिरणारे एक ग्रह आहे. सूर्य हा, सूर्यामध्ये काय आहे? उष्णता आहे. त्याच्यामध्ये तेजस्वी वायूंचा एक प्रचंड गोळा पण आहे, कारण त्या वायूमधूनच तिथं हायड्रोजन गॅस आहे, त्याच्यापासून तो उष्णता तयार होते. आणि त्यानंतर सूर्यापासून ते अस्तापर्यंत रीड करायचं. पवनवीर. सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो, जो पृथ्वीवरील जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. सूर्याशिवाय आपला ग्रह थंड, अंधार आणि निर्जीव जागा असतात. हा, तो सूर्य आपल्याला प्रकाश उष्णता देतो, तो पृथ्वीवरील जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. सूर्याशिवाय बघा, सूर्य जर नसेल तर आपलं जीवन कसं असणार आहे? ग्रह आपला थंड होऊन जाईल, अंधार होईल, निर्जीव जागा असता, म्हणजे निर्जीव जग असला असता. ह्याचा अर्थ असा झाला. थोडस ट्रान्सलेशन मध्ये काही शब्द चुकत आहेत, ठीक आहे, समजून घ्या थोडं, ठीक आहे. त्यान चंद्रपासून ते नाही पर्यंत रीड करायचं फास्ट. चंद्र टू नाही. कोण बोलत? कोण? हा, रीड करायचं का मग तुला? कर ना मग. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक आहे. तो सूर्य आणि पृथ्वीपेक्षा खूपच लहान आहे. चंद्र स्वतःचा प्रकाश निर्माण करतो. हा, व्हेरी गुड, छान रीड केलं. तसे चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. एकमेव
नॅचरल सॅटेलाइट आहे. तो सूर्य आणि पृथ्वीपेक्षा खूपच लहान आहे आणि तो स्वतःचा प्रकाश निर्माण करत नाही. म्हणजे त्याला स्वतःचा प्रकाश नाही, जसं सूर्याला आहे. सूर्याला एकमेव फक्त स्वतःचा प्रकाश आहे, बाकी कुणालाच नाहीये. तो चंद्रावरून ते लागतात फास्ट. हा, आपल्याला दिसणारा प्रकाश प्रत्यक्षात त्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश असतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि एक पूर्ण करण्यासाठी त्याला सुमारे 27 चंद्रावरून आपल्याला दिसणारा प्रकाश प्रत्यक्षात त्याच्या पृष्ठभागावरून म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि ते आपल्याला चमकल्यामुळे चंद्र पण चमकल्यासारखा वाटतो. तो चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि एक पूर्ण वर्तुळ पूर्ण करायचं त्याला पृथ्वीभोवती, त्याला 27 दिवस लागतात. म्हणजे पृथ्वीभोवती फिरायला त्याला 27 दिवस लागतात. मग मला सांगा, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगूया. चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 27 दिवस लागतात आणि स्वतः भोवती फिरायला पण 27 दिवस लागतात. म्हणून चंद्राची एक बाजू आपल्याला पृथ्वीवरून दिसतच नाही. समजलं का तुम्हाला? ही गोष्ट आहे की चंद्राची एक बाजू कधी दिसत नाही. आणि चायनाने गेल्या वर्षी असं एक नाही का अमेझिंग काम केलं की ते कुणीच नव्हतं केलं, की चायनाने जगामध्ये सर्वात पहिल्यांदा चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजूवरती सॅटेलाइट उतरवलं. समज, तिकडं असं यान सोडलं, ते गेलं आणि ते सॅटेलाइट उतरवून त्यांनी जसं आपलं मग सोडलं होतं चंद्रयान, तसं त्यांनी सोडलं चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजूवरती. समजलं का? तर लास्ट पॉइंट, पृथ्वी दिसतात. पृथ्वी आणि सूर्याच्या सापेक्ष चंद्राचे स्थान त्याच्या स्थितीनुसार बदलते. म्हणून आपल्याला चंद्राचे वेगवेगळे टप्पे दिसतात. ओके, तर मला असं वाटतं स्वराज, अजून तू रीड करणार, तुझा एक पॅटर्न ठरल्याप्रमाणे तू रीड करतोय की असा एक पॅटर्न असून त्या पद्धतीने. अजून थोडं स्लो कर, अजून थोडं स्लो कर, अजून तुला चांगला फायदा होईल. चांगले मार्क करतोय, 91 पर्यंत जातोय. अजून थोडा सिरियसली पेपर दे, नक्कीच तुझे अजून 5-6 मार्क वाढायला पाहिजे येरुळे. जसे पृथ्वी आणि सूर्याच्या सापेक्ष चंद्राचे स्थान त्याच्या स्थितीनुसार बदलते. लक्षात, पृथ्वी आणि सूर्याच्या सापेक्ष चंद्राचे स्थान म्हणजे लक्षात, म्हणजे जसं चंद्र आणि हे त्याचं वेगवेगळं सगळं चेंज होत राहतात स्थानानुसार. तो म्हणून आपल्याला चंद्राचे वेगवेगळे टप्पे दिसतात. तो चंद्र पण आपला असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा दिसतो. मग बारका दिसतो, कधी मोठा दिसतो, कधी पौर्णिमेला पूर्ण दिसतो, असा याचा अर्थ झाला. सूर्य म्हणजे काय? प्रश्न 71 चॅटबॉक्स मध्ये असं कॅमेरावर सांगायचं पटकन, ABCD 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तो सूर्य काय आहे? उष्ण एक चंद्र आहे, एक ग्रह आहे, पृथ्वीभोवती फिरणारा एक तारा आहे. काय येणार आहे? ऑप्शन सांगा असे बघ. काय? उष्ण चमकणाऱ्या वायूंचा एक प्रचंड गोळा आहे. पृथ्वीवरील जीवनासाठी सूर्य का महत्वाचा आहे? पृथ्वीवरील जीवनासाठी सूर्य महत्वाचा का आहे? काय सबकड? तो आपल्याला चंद्र देतो, तो आपल्याला तारे पाण्यात मदत करतो, तो आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो. काय करतो? तो आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो. चंद्र म्हणजे काय? चंद्र काय आहे? एक ग्रह आहे, स्वतःचा प्रकाश देणारा तारा, पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. एकमेव नैसर्गिक उपग्रह. देन चंद्र का चमकतो असे दिसते? चंद्र का चमकतो असे दिसते म्हणजे चंद्र का चमकतो असं विचारलंय. काय येईल? जाधव, रीड करायचंय जाऊ. काय रीड वाचायचं ऑप्शन काय तुझं? बरोबर आहे ते. पण जाधव आपण बघितलेलं आहे की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये. चंद्राला स्वतःचा प्रकाश कुठे? जसं सूर्याला आहे तसं चंद्राला प्रकाश आहे का स्वतःचा? चंद्र कशामुळे चमकतो मग? गार्गी घाटे, रीड करायचं ऑप्शन पूर्ण. पण चंद्राला पृथ्वीचा प्रकाश कुठून मिळणार? पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाहीये. तो सूर्यप्रकाश परिवर्तित करतो. येस, लक्षया. चंद्र हा काय करणार आहे? हा, पण हे गडबड होती ना, मग कसं काय असं होते? झोपून काम चालू आहे स्वराज जाधव, आहे का नाही? तसं इकडं की चंद्र हा का चमकतो असं विचारलं होतं. तर लक्षात, चंद्र चमकतो फक्त त्याच्यावर सूर्याचा प्रकाश परावर्तित होतो म्हणून चमकतो. पृथ्वीचा काय संबंध आहे? त्यामुळे ऑप्शन नंबर डी, तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो. दॅट वॉज द आन्सर हिअर. आणि लास्ट, चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला किती दिवस लागतात? आपण बघितले. आणि ते स्वतः भोवती फिरायला पण तेवढेच दिवस लागतात. त्याच्यामुळे चंद्राची एक बाजू दिसत नाही आपल्याला. काय दिवस असतात ते? 27 दिवस. दॅट वॉज द आन्सर हिअर. तर पुढचा एक लास्ट पॅसेज आहे आपला, खूप छान पॅसेज आहे. आपण त्याच्यामध्ये
एके दुपारीपासून दिसलेपर्यंत रीड करायचे पटकन. हा. एके दुपारी आर्यन नावाचा एक लहान मुलगा समुद्र किनाऱ्यावर चालत होता. त्याला लाटा किनाऱ्यावर आढळताना पाहणे खूप आवडले. अचानक त्याला उथळ पाण्यात काहीतरी हालचाल करताना दिसले. येस, एके दुपारी आर्यन नावाचा लहान मुलगा समुद्र किनाऱ्यावर चालत होता. त्याला लाटा किनाऱ्यावर आदळताना पाहणे खूप आवडले. अचानक त्याला उथळ पाण्यामध्ये, उथळ म्हणजे असं थोडस कमी पाणी, त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल करताना दिसले. ठीक आहे. सो त्याच्यापासून ते होतेपर्यंत हा गार्गी घाटे. डॉल्फिन होते आणि ते मासेमारीच्या जाळ्यात अडकले होते. डॉल्फिन मुक्त होण्यासाठी धडपड होता आणि आर्यनला तो ग्रस्त असल्याचे दिसत होते. येस, तो एक डॉल्फिन होता. तो काय होता त्याच्यामध्ये, आणि ते मासेमारीच्या जाळ्यामध्ये अडकला होता. डॉल्फिन मुक्त होण्यासाठी धडपड होता, त्याला सुटायचं होतं, आणि आर्यनला ते दुखापतग्रस्त असल्याचे त्याला लागलं होतं, त्याला असं पण त्याला दिसलं होतं. तर आर्यन पासून ते धावलापर्यंत खाली रीड करायचं. जाधव. म्हणजे आर्यनला माहित होतं की तो एकट्या डॉल्फिनला मदत करू शकत नाही, म्हणून त्यांच्या वडिलांना पकडण्यासाठी, आता म्हणजे लक्षात वडिलांना पकडण्यासाठी म्हणजेच वडिलांना भेटण्यासाठी, म्हणजे वडिलांना पकडून आणण्यासाठी, किंवा चला आपण मदत करू असा शब्द होता. ट्रान्सलेशन मध्ये हा शब्द थोडासा वेगळा आलेला आहे, पण ठीक आहे. पकडण्यासाठी शिकत इतक्या वेगाने धावलेला आहे, त्याच्या वडिलांकडे गेला, आणि त्याच्यापासून ते परतलेपर्यंत अर्नो. त्याचे वडील मच्छीमार होते आणि त्याला समुद्राबद्दल सर्व काही माहित होते. ते दोघे मिळून किशोर कात्री घेऊन समुद्रात परतले. अच्छा, तर अर्नो जाधव, अजून थोडस स्लो करायचं रीडिंग आहे, अजून तुला फायदा होईल. आणि थोडेसे मार्क्स वाढलेत यावेळेस, बऱ्यापैकी वाढलेत, पण हे जे मार्क्स वाढले जाधव, हे असे नाही आले पाहिजे पुढच्या वेळेस. असा प्रयत्न करायचा की तेवढेच मार्क्स कसे ठेवायचे, त्याच्यापेक्षा थोडं पुढे कसं जायचं हा प्रयत्न करायचा जाधव. तुला त्या पुढे काय होतं, त्याचे वडील मच्छीमार होते आणि त्यांना समुद्राबद्दल सर्व काय माहित होतं. ते दोघे मिळून तीक्ष्ण कात्री त्यांनी घेतली कार आणि समुद्र किनाऱ्यावर परतले. आणि मग त्याच्यापर्यंत काय झालं बघूया आपण. काळजीपूर्वक पासून ते लास्ट कुठे गेले, इथं कुठलं घ्यायचं आपण, लागल्यापर्यंत देऊ आणि लास्ट होईल मग लागला. हा, पोटावडे. काळजीपूर्वक आर्यनच्या वडिलांनी जाळे कापले व डॉल्फिन करू लागला. हा, तो त्यांच्या काळजीपूर्वक आर्यनच्या वडिलांनी जाळं कापलं आणि डॉल्फिन हालचाल करू लागला. काही मिनिटांनंतर ते डायरेक्ट म्हणण्यासाठी आपण एंड करूया, म्हणजे आता प्रश्नांकडे आपण जाऊया याच्या. वाघ. काही मिनिटांनंतर मोकळा झाला डॉल्फिन. तो होता निघून गेला आणि शेवटच्या वेळी पाण्यात उडी मारली. जणू काही आर्यनला आणि त्याच्या वडिलांना धन्यवाद मानण्यासाठी. काही मिनिटानंतर तो मोकळा झाला. डॉल्फिन पोहत निघून गेला आणि शेवटच्या वेळी पाण्यातून उडी मारली. म्हणजे तो असा लांब गेला आणि त्यांनी जाऊन पाण्यामध्ये एक अशी उडी मारली, म्हणजे अशी वरती उडी जाऊन खाली परत पाण्यात उडी मारली. जणू काही आर्यन आणि त्याच्या वडिलांना धन्यवाद म्हणण्यासाठी त्यांनी अशी उडी मारली. अशा पद्धतीचा हा पॅसेज होता. पहिला प्रश्न आहे, पाण्यात डॉल्फिन कोणी पाहिला होता? एक मच्छीमाराने, एका लहान मुलाने, आर्यनच्या वडिलांनी, मित्रांचा एक गट, कोणी पाहिला होता? अशा एका लहान मुलाने पाहिला होता. त्यानंतर डॉल्फिन कुठे अडकला होता? एका बोटीत अडकला होता, मासेमारीच्या जाळ्यात अडकला होता, का समुद्राच्या खोल भागात अडकला होता, का एका मोठ्या खडकाखाली अडकला होता? काय ऑप्शन असायला पाहिजे होतं? अशा तुम्ही पूर्ण जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला दिसेल मासेमारीच्या जाळ्यात हे जास्त बेस्ट ऑप्शन आहे. जसं हा पॅसेज खूप IMP असाच गेल्या वर्षी ईगलवरती एक पॅसेज आलता, आणि तो ईगलवरच्या पॅसेज मध्ये मुलं खूप असेच चुकतात सहज. अडकलेल्या डॉल्फिनला पाहून आर्यनने काय केले होते? क्वेश्चन नंबर 78. अडकलेल्या डॉल्फिनला पाहून आर्यनने काय केले होते? हा, तर दुसरा लिंगे, त्याने स्वतःचं पण नाव इंट्रोडक्शन द्यायचं, लिंगे. तो नाही का भाऊ आहे तिचा, लिंगे ब्रदर्स. हा, तुझं नाव सांगायचं लिंगे. हा, तुझं नाव सांग.
संकल्प सुभाष शिंदे. शाळेचं नाव माझ्या शाळेचे नाव नेताजी प्लस जाणार आणि किती वेळा शाळेमध्ये येता? 5वी. अच्छा अच्छा. मीडियम कोणतं? हा मराठी. हा. ठीक आहे ठीक आहे. तर तुझं नाव काय म्हणला? संकल्प हा सुभाष संकल्प. शिंदे. येस. तर संकल्प हे 2-4 दिवस लागतील तुला काय चालू आहे समजायला, आहे का नाही? तर दररोज यायचं, पाहायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं जे काय ते, आणि उद्या परवा मला कॉल कर, मी सांगेल काय करायचं फोनवरती. तर इकडे लक्ष द्या. तर अडकल्या डॉल्फिनला पाहून आर्यनने काय केलं होतं? त्याने स्वतःहून त्याला सोडवायचा प्रयत्न केला होता का? नव्हता. त्याने त्याच्या मित्रांना हाक मारली होती का? नव्हती. त्यांनी त्याच्या वडिलांना आणण्यासाठी धावला का? येस. पुढं डॉल्फिनला सोडण्यासाठी आर्यन त्याच्या वडिलांनी काय वापरलं होतं? कशाचा यूज केला होता? त्यांनी चाकू आणला होता का? त्यांनी लाकडाचा तुकडा आणला होता का? त्यांनी कात्रीची जोडी आणली होती का? कात्री आणली होती. थोडं ट्रान्सलेशन कात्रीची जोडी झाली. आर्यनच्या कृतीचे वर्णन करण्यासाठी सर्वोत्तम शब्द कोणता आहे? म्हणजे आर्यनची जी काही कृती होती ती कोणत्या प्रकारची होती? तुम्हाला काय वाटतं? एस आर नो? स्वामी, बनकर, पवनवीर, काय? येस. आर्यनचं काय? आर्यन आपला मूर्ख वाटला का? नाही. आर्यन आळशी होता का? नाही. आर्यन भयभीत झाला होता का? नाही. आर्यन काळजी घेणारा होता. त्याने केअर घेतली, काळजी घेतली. डॉल्फिनला सोडलं. डॉल्फिन आपल्या इंडियाचा पण ॲक्वेटिक अॅनिमल आहे, जो गंगा नदीमध्ये आढळतो, तो वाला डॉल्फिन. ठीक आहे. तो अशा प्रकारे आज आपण पॅसेजला पाहिलेले. उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या आपल्या टायमिंग मध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक स्टार्ट होते आपला पहिल्यापासून. तुम्हाला नंबर सिस्टीम पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे की नंबर सिस्टीम कसा असतो आणि पहिल्यापासून असणार आहे. दुसरी गोष्ट, हे जे तुम्हाला हे जे आजचे जे रिझल्ट आपला आलेला आहे कालच्या टेस्टचा 2 दिवसातला, तो आपल्या ग्रुपवर येईल. त्यानंतर अँसर की पण येणार आहे. त्या अँसर की मधून सगळे सॉल्व्ह करा, एक नवोदय सैनिक स्कूल. ठीक आहे. आणि आता महत्वाचं आहे की पुढे स्ट्रॅटर्जी काय करायची, काय काय सोडवायची. त्याच्यामुळे ज्यांचे कॉल राहिले त्यांनी कॉल करून घ्यायचे. काही जणांचा काहीच संपर्क राहत नाही, अशा मुलांचं नुकसान होणार त्यांचंच. ठीक आहे. हा, तर ते मला मेसेज कर, मला पवनवीर. माझा नंबर बंद होता ना थोड्या वेळापूर्वी, आहे का नाही? तर थोड्या वेळाने तुला ते अपडेट. हो हो ठीक आहे. आता मला एकदा मेसेज करून ठेव, एकदा बुक म्हणून फक्त त्याच्यावर. ठीक आहे. तसं ते यायला पण पाहिजे ना. पूर्ण नाव त्याचं रोनक लोंढे, तसं मला मेसेज कर. हा बोला, ते जाधव. हो 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 ठीक आहे. फक्त जर समजा आता एकाच वेळेस सगळ्यांचे फोन आले तर एखाद्या दिवस फोन बिझी लागेल, तर थोड्या वेळाने लावला तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे. तर बाकी चॅनल सकाळी लावा फोन, काय अडचण, ज्यांना शक्य त्यांनी सकाळी 9 ते दुपारी 4-5 वाजेपर्यंत काय अडचण नाही, कारण तोपर्यंत आपली दुसरीच कामं चालतात. नंतर मग क्लास चालू होतो. तुला सगळ्यांनी मेहनत करा. सगळ्यांचंच आपलं अभिनंदन आहे, जी शेवटी आहे शेवटी सगळ्यात. आणि 53.7 खाली 50 ला आसपास कोण आहे? चौरे. तिथून पर्यंत जी शेवटपर्यंत टॉप पर्यंत विद्यार्थी, सगळ्यांचंच अभिनंदन आहे. सगळ्यांनी मेहनत घेतली, सगळ्यांनी चांगले प्रयत्न करा अजून. आणि आपण जे चुकलोय त्याच्यावर काम करा, चुकलेले प्रश्न सॉल्व्ह करा, तर तुमच्या वेळेस पुढच्या वेळेस अजून चांगली तुमचे मार्क्स वाढणार आहेत. प्रयत्न करा. लक्षात नाही लागू द्या कोणाचा नंबर सैनिक स्कूलला नवोदय, टेन्शन घेऊ नका तुम्ही. ठीक आहे. फक्त तुमचे प्रयत्न दिसले पाहिजे प्रत्येकाचे. कोणी आळशीपणा करू नका. 2-3च महिने राहिलेत, जे काय करायचे 3च महिने क्लास आहे. परत तुम्ही मला क्लास करायचा तर मी नाही येऊन देणार, कारण क्लास नसणारच तुमचा. ठीक आहे. त्यात दुसरी मुलं तयारी करताल, त्यांचे असेल ते. तुम्हाला परत वय पण नाही बसत तुमचं, समजलं का? थांबू आपण ठिकाणी. बाय सर्वांना. गुड डे, गुड नाईट. उद्या आपलं महत्वाचं स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. Okay, recording stopped.